या साऱ्यांचा मेळ पांचाल जनजागृती मंच या संस्थेच्या उपक्रमातून कसा प्रतीत होतो हे श्री रमेशचंद्र दीक्षित नागपूर यांच्या प्रतिभाशाली लेखणीने साकार केलेल्या गीतात दिसून येते. गीत आहे फडकवूया कीर्तिध्वज उंच, ज्याला संगीत आणि स्वर दिलाय नागपूरच्या श्री संदीप गुणमळे यांनी. सहगायिका आहेत कुमारी जान्हवी झाडे. ध्वनिमुद्रण स्वर निनाद क्रिएशन नागपूर यांचे. निवेदन शब्दांकित केलंय पांचाल जनजागृती मंचे धुरी डॉक्टर चक्रपाणी चोप्पावडे यांनी. उपक्रमाचे प्रेरक डॉक्टर अनिल वंगलवार आणि निवेदक अर्थातच मी चंद्रशेखर बंडिलवार. रसवत्ता व गुणवत्ता यांचा सुरेख संगम रमेशचंद्र दीक्षितांच्या या गीतात दिसून येतो. तर ऐकूया पांचाल जनजागृती मंचे गौरवगीत फडकवूया कीर्तिध्वज उंच. ठाकला मदतीस आपुल्या पांचाल जनजागृती मंच, घेऊ त्यांचे साह्य फडकवू कीर्तिध्वज उंच. ठाकला मदतीस आपुल्या पांचाल जनजागृती मंच, घेऊ त्यांचे साह्य फडकवू कीर्तिध्वज उंच. मदतीस आपुल्या आता मात्र मदतीस आपुल्या तत्वाचा संच, घेऊ त्याचे साह्य फडकवू कीर्तिध्वज उंच. फडकवू कीर्तिध्वज उंच. दिसते चेहरे त्यांचे, आणिक दिसती चेहरे त्यांचे फुललेले टंच, घेऊ त्यांचे साह्य फडकवू कीर्तिध्वज उंच. फडकवू कीर्तिध्वज उंच. उज्ज्वल करण्या शिक्षणनी संस्कार, भावी पिढीचा ह्या मार्गाने होई खचित उद्धार. भविष्य उज्ज्वल करण्या शिक्षणनी संस्कार, भावी पिढीचा ह्या मार्गाने होई खचित उद्धार. साया फडकवू कीर्तिध्वज उंच. फडकवू कीर्तिध्वज
ध्वजांचा. निरोगी शरीरात वसते निर्मळ अंतःकरण सृष्टी आवर्जून म्हणते आरोग्यं संपदा धन. निरोगी शरीरातच वसते निर्मळ अंतःकरण श्रेष्ठी आवर्जून म्हणती आरोग्यम संपदा धन. केली तयारी मंचाने केली तयारी मंचाने मन करण्या हिरवी गंज. हे उद्याचे साय फडकवू कीर्ती ध्वजांचा. फडकवू कीर्ती ध्वजांचा. इतिहास पांचालाचा आभासच माहित नाही. पांचाल ज्ञातीवर कुणीही परळतो काही बाही. इतिहास पांचालांचा आभासच माहित नाही. पांचाल ज्ञातीवर कुणीही परळतो काही बाही. ज्ञान मंचाने ज्ञान मंचाने आमच्या पूर्वजांचं घेऊ त्याचे साय फडकवू कीर्ती ध्वजांचा. उभा ठाकला मदतीचा फुला पांचाल जनजागृती मंच. घेऊ त्याचे साय फडकवू कीर्ती ध्वजांचा. फडकवू कीर्ती ध्वजांचा. फडकवू कीर्ती ध्वजांचा. कृपया माईक ऑफ ठेवायचा. धन्यवाद. धन्यवाद. पांचाळ जनजागृती मंच करता ही प्रेरणा गान आपले रमेशचंद्र दीक्षित यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. आपण आता कार्यक्रमाची सुरुवात करू. मी भारतीताईला विनंती करतो की त्यांनी समोरचं सुरुवात करायचं आणि आपल्या पांचाळ जनजागृती मंचबद्दल थोडक्यात माहिती द्यायची. प्लीज भारती निपुण. धन्यवाद सर. नमस्कार, मी सौ भारती प्रकाश निपुण, राहणार नागपूर. आपल्या सर्वांचे पांचाळ जनजागृती मंचावर सहर्ष स्वागत करते. तर सर्वप्रथम आज आपल्या मंचाला लाभलेले श्री डॉक्टर अभय माधवराव इत्तडवार सर यांचे खूप खूप स्वागत करते आणि थोडक्यात आपल्या पांचाळ जनजागृती मंचाची ओळख करू इच्छिते. पांचाळ जनजागृती मंच हे एक हक्काचे व्यासपीठ आपणा सर्वांना मिळवून देण्यासाठी श्री डॉक्टर वंगलवार सर, श्री डॉक्टर चक्रपाणीजी चोप्पाळवार सर आणि तसेच श्री कलास्केवार सर यांचे मोलाचे श्रेय. या पांचाळ जनजागृती मंचाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या समाजाची समृद्धी साधण्यासाठी सर्व समाज बांधवांना म्हणजे प्रत्येक पिढीला एकत्र आणणे हा होय. युवा पिढीसाठी शैक्षणिक वर्ग, व्यक्तिमत्व विकास आणि तज्ञांचे या ऑनलाईन मंचाच्या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून देणे, मार्गदर्शन या ऑनलाईन मंचाच्या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून देणे हेच या मंचाचे महत्वाचे ध्येय आहे. समाजातील अनुभवी, उच्च शिक्षित आणि प्रतिभावान मान्यवरांच्या मुलाखतींच्या माध्यमातून आपल्या समाजातील कौशल्ये आणि गुणांची जाणीव सर्वांना करून देणे, तसेच एकता आणि करुणा यांची भावना जागृत करणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. एप्रिल 2025 मध्ये सुरू झालेला हा उपक्रम आज ऑनलाईन माध्यमातून सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवत आहे. सोबतच नागपूर येथे ऑफलाईन कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य मार्गदर्शन, योगासन, प्रशिक्षण
ध्यान म्हणजेच मेडिटेशन, व्यावसायिक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, विश्व ब्राह्मण साहित्य दर्शन, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणित आणि इंग्लिश स्पोकनचे वर्ग नियमितपणे घेतले जात आहेत. तसेच महिलांसाठी सुद्धा इंग्रजीचे इंग्लिश स्पीकिंग क्लासेस म्हणून हा सुद्धा एक उपक्रम राबवला जात आहे. याशिवाय पालक आणि समाज बांधवांसाठी ऑनलाईन चर्चासत्रे आयोजित करून संवाद आणि विचारांची देवाणघेवाण घडवून आणली जात आहे. शहरातील विविध संस्थांशी संपर्क साधून त्यांना या उपक्रमांची माहिती दिली जाते. तसेच त्यांनाही चर्चांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. भविष्यात अधिक शैक्षणिक उपक्रम ऑफलाईन स्वरूपात राबवण्याची ही विनंती वेळोवेळी करण्यात येत आहे. आणि या कार्यासाठी असे अनेक काही समन्वयक आहेत जे जिकरीने काम करत आहेत. या सर्व कार्यामध्ये अनेक समाज बांधवांनी आपले मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या सहकार्यामुळेच हे कार्य यशस्वीरित्या पुढे जात आहे. पांचाळ जनजागृती मंचाने आजपर्यंत बरेच कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यातल्या काही कार्यक्रमांची मी यादी जाहीर करू इच्छिते. जसे की विश्व ब्राह्मण समाजावर श्री चक्रपाणीजी सोपावर यांनी माहिती देण्यात आली. ती 11 ऑक्टोबर 2025 ला. 2 नोव्हेंबर 2025 ला नागपूर येथे जीवनबोध मठामध्ये कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विशेष मुलाखतीच्या दरम्यान मुलाखतीचा एक उपक्रम राबवण्यात येतोय ऑनलाईन. त्यामध्ये श्री संतोष एनकृतीवार सर यांची सुद्धा मुलाखत घेण्यात आली. ती घेण्यात आली 10 डिसेंबर 2025 ला. तसेच डॉक्टर लिंगोजवार सर यांची सुद्धा मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर श्री प्रदीपजी दगडेलवार यांचे रोजगार विषयक मार्गदर्शन सुद्धा घेण्यात आले. 18 जानेवारी 2026 रोजी कवी संमेलन घेण्यात आले. तसेच बाळशास्त्री क्षीरसागर यांची माहिती सुद्धा याचा उपक्रम 25 डिसेंबर 2025 रोजी राबवण्यात आला. विश्वकर्मा जयंती मूल इथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. ते म्हणजे 31 मार्च 2026 रोजी. आणि नरहरी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम 4 फेब्रुवारी 2026 ला राबवण्यात आलेला होता. आणि तसेच आज डॉक्टर श्री अभयजी इत्तरवार यांच्या मुलाखतीचे आम्हाला विशेष मुलाखतीचे उपलब्ध करून दिली आहे मंचावर ही संधी. ही मुलाखत युवा पिढीसोबत त्यांच्या पालकांसाठीही खूप प्रेरणादायी ठरणार आहे हे नक्की. धन्यवाद. पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी श्री डॉक्टर वंगलवार सर यांना सोपवतो. धन्यवाद भारतीताई. आज आपल्या पांचाळ जनजागृती मंच या विशेष ऑनलाईन मुलाखतीत आपण एक आदरणीय, अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. डॉक्टर अभय माधवराव इतडवारजी यांच्याशी. डॉक्टर इतडवार सर हे सध्या नागपूर येथील गुरु नानक कॉलेज ऑफ फार्मसी तिथे प्राचार्य म्हणून अस्तित्वात आहेत. त्यांनी गेल्या सुमारे 37 वर्षापासून शिक्षण, संशोधन आणि प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. त्यांनी PhD इन फार्मास्युटिकल सायन्सेस पूर्ण करून फार्मसी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. प्राचार्य म्हणून, नेतृत्व, संशोधन, मार्गदर्शन म्हणून विद्यार्थ्यांना दिशा, तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदावर कार्य केलेले आहे. त्यांनी 2 पेक्षा अधिक पेटंट्स आणि 30 अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर्स प्रकाशित केलेले आहेत, जे त्यांच्या संशोधनातील प्रगल्भतेचे द्योतक आहेत. डॉक्टर इतडवारजी सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप उमटवली आहे. USA, हंगरी, फ्रान्स यासारख्या देशांमध्ये त्यांनी मध्ये सहभाग घेतलेला आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, सेमिनार आणि कॉन्फरन्स यशस्वीरित्या आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यांना जे अवॉर्ड प्राप्त झाले 50 मोस्ट इन्फ्लुएन्स प्रिन्सिपल ऑफ इंडिया म्हणजे युरोपियन अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेले आहे. हेल्थकेअर लीडरशिप अवॉर्ड आणि सह्याद्री शिक्षण रत्न यासारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
जे त्यांच्या कार्याची साक्ष देतात. विशेष म्हणजे त्यांनी शिक्षण, संशोधन आणि उद्योग यामधील दुवा निर्माण करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केलेले आहेत. म्हणून आजची ही मुलाखत आपल्या सर्वांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे. आपण एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत. युरोपियन अवॉर्ड सेरेमनीचा एक छोटासा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ मी सर्वांना दाखवतो. त्यानंतर मी अभय सरांना विनंती करतो की आम्ही थोडक्यात 2 शब्द बोलायचं आणि त्यानंतर मग आम्ही प्रश्न सुरू करूया. तो सेरेमनीचा एक व्हिडिओ मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. एक सेकंड. Best Institute Award is presented to Guru Nanak College of Pharmacy, India, and the principal, Dr. Abhay Itadwar. खूप छान. या आनंदात आम्ही पण आज सामील होऊ शकलो. खूप खूप धन्यवाद, आपण इथे वेळ देऊन राहिलात. तर आज डॉक्टर अभय इतडवारजी यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर आता हे आत्तापर्यंत तुम्ही जे बघितलं यावरून आपल्याला समजून आलं असेल की आपल्या समाजात जे प्रतिभावान समाज बंधू आहेत त्यांना आज समाजाशी आम्ही अवगत करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातूनच आपण एक मला देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच तुमच्याशी ओळख झाली आणि बरेचदा आपण फोनवर बोललो. त्यातून आम्हाला तुमच्याबद्दल म्हणजे थोडंसं माहीत होतं, पण जेव्हा तुम्ही पूर्ण प्रोफाईल पाठवली तेव्हा मी पण वाचलं. तर म्हणजे खूप कमी शब्दांमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला, त्यासाठी क्षमा असावी. खूप मोठा प्रोफाईल आहे, तितकं मांडणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. त्याला समजायलाच मला 1 दिवस लागलं पूर्ण. तर मी माझ्या विनंती आहे की तुमची परमिशन घेतो आहे की आजच्या या कार्यक्रमासाठी काही प्रश्न मी आज काढून ठेवलेले आहेत. तर त्याआधी तुम्ही 2 शब्द बोलावं, मग मी प्रश्नांची सुरुवात करतो. प्लीज. सर्वप्रथम डॉक्टर अनिल वंगलवारजी नमस्कार आणि धन्यवादही. मी पांचाल जनजागृती मंच आणि आपण स्वतः तुमच्या समन्वयक आणि जेही पदाधिकारी असतील त्यांचा मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही मला ही संधी दिली. तसेच आपल्या समाजाचे दैवत
विश्वकर्मा देवता यांना नमन करतो, दिवनबोध महाराजांना नमन करतो आणि आज उपस्थित सगळे जे अभिभावक आहेत त्यांनाही अभिवादन करतो. जे माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील, कारण बरेचसे माझे नातेवाईक आणि ओळखीचे लोकही आम्हाला दिसतात आहे याच्यामध्ये, तर जे ज्येष्ठ असतील त्यांना साष्टांग दंडवत, समवयस्करांना सप्रेम नमस्कार आणि लहानांना शुभाशीर्वाद. खरं तर हा कुठल्या व्यक्तीचा असा सन्मान म्हणून मी ऍक्सेप्ट करत नाही. जे काही गुण किंवा चांगले तुमच्या एखाद्या व्यक्तीमध्ये गुण असतील त्यांचा हा एक सत्कार या योगानेच मी याला बघतो, या संबंधातच मी बघतो याला. आणि अर्थातच मुलाखतीचा जसा तुम्ही म्हणजे मागोवा घेत राहिले, पाठलाग करत राहिले, काही व्यस्ततेमुळे मलाही वेळ देता नव्हता येत, पण मी इथं आवर्जून उल्लेख करू इच्छितो की डॉक्टर अनिल वंगलवारांचा पाठपुरा इतका आहे की तुम्हाला नाही म्हणता आलं नाही, किंवा मला म्हणतात आलं नाही, की नाही म्हणता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी जेव्हा मला विचारपूस केली तर मी म्हटलं एक प्रश्नोत्तर या प्रकारची जर मुलाखत घेतली तर मला सगळ्यांशी व्यवस्थित इंटरॅक्ट करता येईल आणि या माध्यमातून जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तसंही तुम्ही मला विचारू शकता. आणि अर्थात या मुलाखतीची परवानगी देण्याचे काही असं म्हणजे प्रश्न नाही आहे, तुम्ही सुरू करू शकता सर. तर आमचा सर्वांचा हा पहिला प्रश्न असा आहे की आपण घेतलेल्या शिक्षण प्रशिक्षणाची थोडक्यात माहिती द्यावी. साधारण 10वी आणि 12वी म्हणजे हा काळ त्यावेळेचा पकडून झाला की 1978 ते 80चा काळ होता. आणि आज जसं विद्यार्थ्यांना हा प्रश्न भेडसावतो की 10वी 12वी नंतर काय, तर बऱ्याचशा आमच्या काही लोकांनी त्याचा एक विशेष हे केलेलं आहे, अर्थ काढलेला आहे. जसं आपण SSC म्हणतो 10वी, तर ते स्टेपिंग स्टोन ऑफ करिअर असं त्यांनी त्या शॉर्ट फॉर्मचा एक अर्थ काढला SSC म्हणजे. आणि 12वी म्हणजे हायर स्टेपिंग स्टोन फॉर करिअर म्हणजे HSSC. त्यावेळेला आमच्याकडे मलाही असा प्रश्न होता की मी 12वी झाल्यानंतर काय करावं. तर आमच्या वेळा असं होतं की इंजिनिअरिंग, मेडिकल आणि फार तर असं आम्हाला थोडंसं LIT बद्दल माहिती होती की ज्याच्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंग हा एक चांगला कोर्स आहे. पण त्यावेळेला माझा एक मित्र होता अजित पाल म्हणून, त्यांनी मला ही माहिती दिली होती की LIT सारखाच एक आणखी चांगला कोर्स आहे फार्मास्युटिकल सायन्सेस. आणि मला बऱ्यापैकी मार्क असल्यामुळे त्यांनी मला इन्सिस्ट केलं होतं की तू हा इथे फॉर्म का टाकत नाही. आणि फॉर्म टाकल्यानंतर मग मी बऱ्यापैकी त्या कोर्सेसबद्दल चौकशी केली. आमच्या आईचे काका तेही डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस नागपूर विद्यापीठातनं त्या काळात त्यांनी बॅचलर्स केलं होतं, त्यांच्याशी मी बोललो. आणि मला असं लक्षात आलं की हा एक बऱ्यापैकी कोर्स आहे जो त्या परिस्थितीनुसार मी अफोर्ड करू शकलो. आणि मग निर्णय घेतला की या कोर्सला आपण जॉईन करावं. हा बॅचलर ऑफ फार्मसी म्हणून 4 वर्षाचा कोर्स तेव्हापासून होता. आणि त्यावेळेला PCMB हे 4ही सब्जेक्ट, त्या 4ही विषय गुणवत्तेसाठी घेण्यात येत होते. आणि मला ओपन कॅटेगरीमध्ये पहिल्या 10 मध्ये ती ऍडमिशन मिळाली होती. मला अजूनही आठवतं की तेव्हा मला फिजिक्समध्ये 100 पैकी जवळपास 91 गुण होते. आणि फिजिक्स आणि गणित हे माझे आवडते सब्जेक्ट होते. आणि हा विषय हा आपल्या इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्सेस याच्यामधला एक सँडविच असा हा कोर्स होता. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट शिकता येत होते आणि मेडिकल सायन्सचे सुद्धा सब्जेक्ट याच्यात शिकता येतात. त्यामुळे मला वाटलं की याच्यात बराचसा स्कोप आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी मला मार्गदर्शनही केलं की येत्या काळात औषधांवर चांगला एक करिअर घडवता येईल असा हा कोर्स असल्यामुळे तेव्हा मी त्याची निवड केली. तर याच्यामध्ये आणखी विशेष काही बाह्य प्रेरणा तुम्हाला कोणामुळे मिळाली का या विषयामध्ये? माईक बंद. तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे आमच्या. पण याच्यामध्ये असं विचारायचं आहे की आणखी कोणती बाह्य प्रेरणा पण तुम्हाला मिळाली का? म्हणजे मित्रांनी तर तुम्हाला सांगितलं की हे एक दिशा आहे, पण आपण कधी विचारतो कोणाला, ज्येष्ठांना, असं काही बाह्य प्रेरणा पण तुम्हाला मिळाली का कुठून? जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचे काका होते श्री रमेश श्रीगडीवर, त्या काळामध्ये त्यांनी B.Pharm केलेलं होतं. तर तो एक माझ्याकडे स्रोत होता. आणि जेव्हा मी कॉलेज जॉईन केलं ते नागपूर विद्यापीठ म्हणजे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांनी चालवलेला एकमेव अंडर ग्रॅज्युएट असा कोर्स होता
आणि मला तर बीटेक सुद्धा त्या होता. तर कोर्स जॉईन केल्यानंतर मला आमचे जे प्रोफेसर्स होते त्यांचे जेव्हा मी लेक्चर्स ऐकले आणि तिथं आपल्या सिनियर्स लोकांना रिसर्च करताना बघितलं, लॅबॉरेटरीमध्ये प्रॅक्टिकल बघितले, आणि तो सगळा एक काळ असा होता की त्यावेळा एक सिल्वर जुबली त्या डिपार्टमेंटची होती आणि IPC म्हणतो आम्ही त्याला, इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस, ती सुद्धा 1980 साली नागपुरात झाली होती. तर त्यात सुद्धा भारतातले परत परदेशातले सुद्धा काही लोक जे आले होते, तज्ज्ञ लोक, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायचं आम्हाला. आम्ही सगळ्यात ज्युनियर होतो तेव्हा आम्हाला सगळीकडे वाव होता, व्हॉलंटियर्स म्हणून काम करत होतो त्या कॉन्फरन्समध्ये. तर त्यामुळे तिथला कळत न कळत मला वाटतं पगडा माझ्या याच्यावर पडला आणि मग समोर जास्तीत जास्त शिक्षण याच्यात घ्यावं असा एक विचार डोक्यात आला होता. पर्सनली यासाठी विचारतोय हा आता एक प्रश्न की बरेचदा आपण एखादा विषय निवडतो तर अशा वेळेस पॅरेंट्स म्हणा किंवा घरचे नातेवाईक यांचं याच्यामध्ये काय म्हणजे काही अडथळे आलेत किंवा काही, म्हणजे हा एक संघर्षाचा काळ असतो म्हणून विचारतोय. बरोबर आहे, कारण अपेक्षा पॅरेंट्स लोकांना खूप असते विद्यार्थ्यांकडनं, आणि सध्या मी प्राचार्य या पदावर असल्यामुळे मला ही सिच्युएशन नेहमी फेस करावी लागते. त्याच्यात विद्यार्थ्यांना काही वेगळं करायचं असतं मुलाला किंवा मुलीला, आणि आई वडिलांची काही वेगळी इच्छा असते. थोडासा फरक पडलेला आहे आता काळानुसार, ऑप्शन्सही भरपूर अवेलेबल झाले. माझी एकच सगळ्यांना विनंती आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याही बाबतीत प्रेशराईज किंवा फोर्स करू नये की तू डॉक्टरच हो, तू इंजिनियरच हो, किंवा मला असं वाटतं तू अमका फोर्स करावा. त्यापेक्षा प्रत्येकामध्ये एक नैसर्गिक क्षमता असते, त्या क्षमतेचा जर थोडासा आपण एक अभ्यास केला किंवा ती क्षमता आपल्या पाल्यामध्ये काय आहे याकडे थोडं जर लक्ष दिलं आणि तिकडे त्याला वाढवायचा जर प्रयत्न केला, आणि एक हसत खेळत शिक्षण ज्याच्यामध्ये तो समोर जाऊनही कधी त्याच्यावर प्रेशर येणार नाही, तो त्याला एन्जॉय करू शकेल त्या कोर्सला, त्या अभ्यासाला, असं जर आपलं करिअर निवडलं तर ते फार चांगलं राहील. मला असं वाटतं रादर दॅन त्या मुलांवर कुठल्या प्रकारचं दडपण, मुद्दाम तर आणत नाही दडपण, पण आपण पालक म्हणून जर अपेक्षा जर त्यांच्या समोर ठेवल्या तर तो काळ एक तर त्याचा आपण जसं इंग्रजीमध्ये म्हणतो ॲडोलेसन्स पिरियड असतो, त्याची शारीरिक वाढ एक वेगळ्या प्रकारे होत असते, आणि त्यालाही असं वाटत असतं की आपण काही करावं. तर त्याला एक मुभा देण्यात यावी, त्याला त्याचे सब्जेक्ट्स, त्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे, फार्मसीला जायचं आहे, मेडिकलला जायचं आहे, आणखी काही करायचं असेल आता तर भरपूर कोर्सेस झालेले की याच्यामध्ये चांगल्यापैकी तुम्ही करिअर करू शकता आणि आपलं नाव सुद्धा करू शकता. तर जसं ते मला इथं आठवतं इतक्यात या मुलाखती दरम्यान की आमिर खानचा एक पिक्चर आला होता 3 Idiots मध्ये, आणि त्याच्यात एक सुंदर वाक्य होतं की आपण जर समजा सचिन तेंडुलकरांना गाणं शिकायचं म्हणजे गाणं म्हण म्हणून असा कोर्स केला असता, आणि लता मंगेशकरांना म्हटलं असतं की तुम्ही क्रिकेट खेळा, तर त्याच्यामध्ये कदाचित आज ज्या 2 महान व्यक्ती आपल्याला मिळाल्या भारतीय समाजात त्या मिळाल्या नसत्या. हाही एक विचार नेहमी असावा की पालकांनी एक सपोर्ट म्हणून त्यांना जे काही आपल्या पाल्याला देता येईल ते नक्की द्यावं, त्या फॅसिलिटीज द्याव्यात, आणि पाल्यावर सोडावं की त्यांनी काय करायला पाहिजे, त्याला अधिकार द्यावा, त्याला त्याचा चॉईस द्यावा की त्यांनी ते कसं निवडावं. एक प्रश्न आहे की स्वाभाविकता ज्यावेळेस तुम्ही प्राचार्य बनले, एक चांगल्या पदावर तुम्ही गेले, असं असताना त्या पदावर असताना देखील संशोधनाकडे आपण वळलात, तर हे विशेष कसं काय घडलं, थोडंसं याबद्दल आम्हाला सर्वांना सांगावं. त्याच्यात खरं तर PhD करावं, बॅचलर डिग्री झाल्यानंतर 1986 साली गेट परीक्षा पहिल्यांदा आली होती, जी नॅशनल परीक्षा होती. ती क्वालिफाय केल्यानंतर 1,000 रुपये स्टायपंड पर मंथ त्याला मिळायचे, आणि एक पोस्ट ग्रॅज्युएशन आपण करून घ्यावं बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये, कुठल्याही पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलं तर संधी जास्त असतात. त्यामुळे मी PG कोर्सला वळलो, मास्टर्सला, आणि नंतर आमच्या प्रोफेसर लोकांनी सुद्धा, आणि ज्या पद्धतीने प्रॅक्टिकल हँड होता माझा, त्यांना काही वाटलं असेल त्यांनी इन्सिस्ट केलं की तू समोर PhD का करत नाही, आणि एखाद्या कोर्सचं जर हायएस्ट क्वालिफिकेशन आपण घेतलं तर त्याचे फायदे बरेचसे असतात. तर सुरुवात मी केली ती माझं रिसर्च करायसाठी, पण प्राचार्य हे पद मध्येच मला चालून आलं असं म्हणाल की हरकत नाही, कारण संस्थेमध्ये 2 वर्ष मी लेक्चरशिप केली या सध्या गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसीला,
त्याआधी मी 2 वर्ष पुसतला होतो. तर असे 4 वर्षाचा माझा शिक्षण म्हणजे लेक्चरर म्हणून अनुभव होता, गावातल्या लेक्चरर्स मध्ये होता. आणि नंतर आमच्या कॉलेजमध्ये गुरुनानक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जे सिनियर होते माझे, त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागले, कोणी सोडून गेलं आणि ते पद मग मॅनेजमेंटने माझ्या घरीच चाव्या पाठवल्या आणि सांगितले की उद्यापासून तुम्हाला प्राचार्य पद हे जॉईन करून घ्यायचं. आणि मग माझे इंटरव्ह्यू झाले, मग त्याच्यात अप्रुव्हल वगैरे जे असतात, जे फॉर्मॅलिटी असते विद्यापीठाची, त्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला असं वाटतं की काही हे दैवी पण ही योजना असावी की प्राचार्य पद हे मला मधून आलं. आणि मग 1990ला मी प्राचार्य झालो आणि 1995 जानेवारीमध्ये कॉन्व्होकेशन मध्ये मला ही डिग्री मिळाली PhD. पण त्याचा उपयोग हा झाला की PhDचं पद म्हणजे प्राचार्य पदासाठी PhD आवश्यक आहे. तुम्ही PhD शिवाय असोसिएट प्रोफेसरही होऊ शकत नाही. असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर आणि त्यानंतर प्रिन्सिपल, ही सगळी श्रेणी मला त्या PhD पदामुळे चालून आली आणि त्याची पात्रता मी पूर्ण केली. तर तो एक भाग झाला. आणि संशोधन करताना काही गोष्टी माझ्या ज्या लक्षात आल्या, त्यानंतर ती समोरची वाटचाल जी तुम्ही माझ्या परिचयामध्ये पेटेंट आणि बाकीच्या गोष्टी सांगितल्या, तो त्याचा एक भाग. तर तुमच्या संशोधनाविषय आणि जे व्याप्ती त्याच्या आम्हाला सांगावी की कसे काय तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झाले आणि कसं काय. मी प्रेझेंटेशन पण लावतो आहे, त्याच्यासोबत तुम्ही प्लीज त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मला प्रेझेंटेशन दिसत नाही याच्या मोबाईलवर केलं होतं. बरं, ठीक आहे, मी प्रयत्न करतो. तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन सुरू करा. माझा सब्जेक्ट जो आहे PG ला स्पेशलायझेशन असतं, तो आहे फायटोकेमिस्ट्री अँड फार्माकोग्नोसी हा विषय आहे. फार्माकोग्नोसी जर आपण म्हटलं तर त्याचे 2 शब्दांनी मिळून झालेलं ही टर्म आहे, फार्माकॉन आणि गिग्नोस्कोप. तर फार्माकॉन म्हणजे ड्रग, औषध, आणि गिग्नोस्कोप म्हणजे टू अक्वायर द नॉलेज ऑफ. तर आपण नैसर्गिक जे काही आपल्याकडे रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस ज्याला म्हणतो, त्याच्यापासून औषधं कसे तयार करायचे किंवा त्यात असलेले जे घटक आहेत त्यापासून इतरही जे आवश्यक गोष्टी कशा करता येतील, हा तो सब्जेक्ट आहे. आणि त्या काळात आमचे जे प्रोफेसर होते डॉक्टर अशोक सावजी, तर त्यांच्याकडे प्रोजेक्ट होतं, ते फॅमिली प्लॅनिंगवरचं प्रोजेक्ट होतं. तर माझं काम अँटीफर्टिलिटी एजंट्सवर होतं. आणि ते करत असताना हळदी पासून सुद्धा अँटीफर्टिलिटी एजंट्स आपण काढू शकतो असा तो एक दावा त्यांच्या प्रोजेक्टमध्ये होता. काही पेपर्स होते, तर त्याच्यात सर्च करता करता आम्हाला लक्षात आलं की ते घटक त्याच्यातले काढल्यानंतर याला अँटी कॅन्सर सुद्धा ऍक्टिव्हिटी असू शकते. आणि त्यामुळे मग ते सगळे सॅम्पल्स त्या काळात एक तर टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट मुंबईला पाठवण्यात आले होते. आणि त्याचं आणखी ॲडव्हान्स जे रिसर्च होतं त्यासाठी मग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मेरीलँड इथं पाठवलं. तेव्हा ते दोन्ही सॅम्पल माझे ऍक्सेप्ट झाले होते आणि त्यांनी अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी होऊ शकते म्हणून त्यांनी ते प्रयोगांसाठी स्वतः घेतले. आणि ते मग त्याचे रिझल्ट पाठवल्यानंतर आम्हाला जेव्हा लक्षात आलं, तर त्याच्यानंतर ते पेटेंट्स, इंडियन पेटेंट्स आम्ही घेतले 2 याच्यावर. आणि अजूनही त्याच्यावर काम सुरू आहेत, काही PhD सुरू आहेत, काही अजूनही इंडस्ट्रीजमध्ये ते सॅम्पल्स गेलेले आहेत, काही त्याच्यातले औषधं मार्केटला आलेले आहेत. तर असा तो एक प्रवास साधारण रिसर्चचा झाला. त्याच्यात बरेच बारकावे आहेत आणि बराच वेळ लागू शकतो. आणि एकदा ते एक्सप्लेन करायला लागला तर मग मध्ये अर्धवट तुटक सांगता येणार नाही. म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करून आलो की जितक्या छोट्या स्वरूपामध्ये आणि तितक्या सोप्या पद्धतीने सांगता येईल. खरं तर याच्यामध्ये सांगायचा उद्देश आजकाल हर्बलचा खूप जमाना आहे. सगळ्या गोष्टी आपण हर्बल आयुर्वेदिक असं म्हणतो. तर एक आमच्या ध्यानात आले रिसर्चमध्ये बरेचसे जे केमिकल्स आहेत, जसं आपण उदाहरण जर घेतलं तर ब्लड जर घेतलं आपलं स्वतःचं रक्त जर घेतलं, किंवा पाणी सुद्धा आपल्याला कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये, कुठल्याही कारखान्यात किंवा कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. असे बरेचसे घटक आहेत निसर्गामध्ये, ज्याला निसर्गाचाच एक सोर्स म्हणतो आपण, तो लागतो. त्याच्यामध्ये झाड असेल किंवा काही प्राणी असतील किंवा माती वगैरे किंवा मिनरल्स असतील, समुद्रातले काही असे घटक असतील,
आणि सोबतच मायक्रो ऑर्गॅनिझम्स याच्यापासून सुद्धा औषधं तयार करता येतात. त्याच्यामध्ये ते घटक ऑलरेडी असतात. समजा आपण एखाद्या कॅन्सर औषधाचं जे आज मार्केटमध्ये आहे आणि जे काही तज्ज्ञ कॅन्सरचे डॉक्टर्स आहेत ते जर समजा ते औषध प्रिस्क्राईब करत असतील तर त्याचं जर केमिकल स्ट्रक्चर बघितलं आपण तर ते निसर्गामध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. आपली निसर्गाची जी योजना आहे त्याच्यामध्ये असं की मानवी जीवनाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या म्हणून कदाचित आपण त्याला मदर अर्थ म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि असे जे घटक आहेत ते शोधून काढायचे आणि त्याचा औषधी रूपाने किंवा कधी कधी न्यूट्रास्युटिकल्स सुद्धा म्हणतो आपण त्यांना, कॉस्मेस्युटिकल्स म्हणतो, टेक्निकल प्रॉडक्ट्स म्हणून त्याचा वापर करता येतो. तर जे घटक ऑलरेडी निसर्गात अवेलेबल आहे त्यांना त्याच्यात त्या सोर्समधनं काढून मग त्याचं एक योग्य फॉर्म्युलेशन तयार करून जेणेकरून ते 2 ते 3 वर्ष आपल्या मेडिकल शॉपमध्ये यायला पण त्याला ड्रग्स करून होता त्याच्यात आपल्याला ठेवता येईल आणि सामान्य माणसाला ते कमीत कमी किमतीमध्ये कसं उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारचा संशोधनाचा माझा विषय होता. एक विचारायचं होतं की आपल्याला मिळालेल्या 2 पेटंटची उपयोगिता सामान्य व्यक्तीमध्ये काय आहे हे थोडंसं आम्हाला सांगाल. खरं तर पेटंट म्हटलं की ते एक जसं आपले अचल संपत्ती असते तशी ही एक बौद्धिक संपत्ती किंवा संपदा म्हणतो आपण, संपत्ती किंवा संपदा म्हणतो तसं आहे. तुम्ही जेही काम केलं असेल त्याचे राईट्स तुम्हाला मिळतात. जसं आपण एखादा प्लॉट विकत घेतला तर आपण त्याची रजिस्ट्री करतो. तर रजिस्ट्री केल्यानंतर आपल्या त्या जागेवर आपला हक्क आपल्याला कुठेही सिद्ध करता येतो. तसंच हे काम आणि याच्यामध्ये एक कमर्शियल अँगल, पैसा इन्व्हॉल्व आहे. पेटंट तुम्हाला स्वतः केलेल्या पेटंट विकता येतात, त्याचं व्हॅल्युएशन तयार होतं आणि सोबतच तुम्हाला स्वतःला सुद्धा आपल्या पेटंटवर औषधं तयार करून कारखाना उभारून ते विकता येतात मार्केटमध्ये किंवा मोठ्या कंपन्यांना सुद्धा तुम्ही बनवून ते तयार करून देऊ शकता किंवा त्यांना पेटंट देऊ शकता. तर त्यामुळे जेव्हाही आम्ही काही कामं करतो त्याला जर समजा कमर्शियल अँगल आहे असं लक्षात आलं तर ते पब्लिश न करता त्याचं एक प्रोव्हिजनल पेटंट म्हणून प्रोव्हिजन तर त्याला तुम्हाला त्याचं नागपुरात एक कार्यालय आहे. आपल्या जुनं जे एअर इंडियाचं ऑफिस होतं त्याच्या समोर किंवा आपल्या स्टेट बोर्ड जे आहे 10वी-12वीचं त्याच्या समोर एक ऑफिस आहे, पेटंट ऑफिस. तिथं ते आपल्याला फाईल करतात. आमच्या वेळा ते मुंबईला जाऊन फाईल करावं लागेल ना. तर तिथं हे तुम्हाला हक्क मिळतात की तुमचं जे रिसर्च झालेलं आहे त्याची एक बौद्धिक संपदा म्हणून ती तुम्हाला त्याच्यात अर्थकारणी असल्यामुळे कमर्शियल अँगल असल्यामुळे ते करून घेतलेलं कधी चांगलं असतं. पेटंटचा एक फायदा असा झाला की त्या काळामध्ये मला असं वाटतं की 1956ला माझं जे कॉलेज आहे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस रत्नश्रीचं ते स्थापित झालं होतं, एस्टॅब्लिश झालं होतं आणि सगळ्यात पहिलं पेटंट हे मी फाईल करून मला ते अवॉर्ड झालं होतं. तर त्याचा एक क्रेडिट जे म्हणतो आपण की सर्वात प्रथम पेटंट जे त्या कॉलेजमध्ये झालं ते माझं झालं होतं. याचा उपयोग मला माझ्या बायोडेटात झाला पण सोबत नागपूरला एक जिम लॅबोरेटरीज आहे त्यांच्याशी करार करून मग त्या पेटंटवर त्यांनी काही औषधांवर हे कार्य केलेलं आहे आणि कॅन्सर जे प्रॉडक्ट्सवर ते काम करून आले. सोबत एंटी एजिंग साठी सुद्धा ही हळदीतला हा घटक जो आहे तो वापरण्यात येतो. मी फक्त उल्लेख करून देतो की टेक्निकल ज्या लोकांना याच्याबद्दल ज्ञान आहे त्यांच्यासाठी की कर्क्युमिन हा जो ऍक्च्युअली घटक रिपोर्टेड होता आणि आम्ही जो काढलाय तो आयसोफ्लेवन म्हणून त्याच्यामध्ये 2 कॉम्पोनेंट्स आहेत. ते यापूर्वी कोणीही शोधलेले नव्हते संपूर्ण जगामध्ये, त्याच्यामुळे ते पेटंट करता आले. पेटंटमध्ये असं असतं की तुम्हाला काहीतरी नवीन एकतर प्रॉडक्ट हवं तुमचं किंवा मग ती जी प्रोसेस असेल, पूर्वी त्याला होतं प्रोसेस पेटंट, तर ती एक नाविन्यपूर्वक ती असावी की ज्याचा कोणी यापूर्वी काही शोध नसेल लावला. अशाच्यात ते मिळालंय आणि सध्या त्याच्यावर बरेचसे विद्यार्थी आमचे माझ्या हाताखाली 5 PhD झालेले आहेत. तरी लोक त्याच्यावर संशोधन करून झाले. अशा अनेक एकाच मॉलिक्युलचे अनेक फायदे होऊ शकतात. त्या अँगलने सुद्धा रिसर्च सुरू आहे. मार्केटला काही प्रोडक्ट्स आहेत तर त्याचा फायदा तुम्हाला आर्थिक फायदाही होतो. अशा प्रकारे त्या दोन्ही पेटंटचा मला फायदा झालेला आहे. तर आता आपल्या संशोधनाच्या कामाचे अहवाल तर आपण सांगितले, तर यांची काही पुस्तके आणि काही वेबसाईट्स जे तुम्ही मला पाठवलेले आहेत ते सर्वसामान्य त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. आणि तुम्ही काही प्रोडक्ट्स पण बहुतेक काही बनवलेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी प्लीज.
खरं तर जेव्हा आपण हे बौद्धिक संपदा म्हणतो आणि PhD सारखी डिग्री म्हणतो, हायएस्ट डिग्री त्या तरी मी त्याला मान्य सोडतो आणि आधी मला त्याला एक महत्व आहेच PhD. तर याचा समाजात उपयोग काय? तुमच्याकडे नॉलेज आहे, पण त्या ज्ञानाला किंवा त्या नॉलेजला तुम्ही कन्वर्ट कसं करता वेल्थ मध्ये. कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हा एक मोठा विषय आजकाल आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आपण नोकरी देऊ शकत नाही आणि त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पायावर कसं उभं राहता येईल, तर त्यासाठी आपल्याला जो जे ज्ञान आहे त्याच्यापासून आपल्याला वेल्थ किंवा संपत्ती किंवा पैसा कसा उभारता येईल. कन्व्हर्शन ऑफ नॉलेज म्हणजे आपण म्हणतो की जिथं लक्ष्मी असेल तिथं सरस्वती राहत नाही आणि इथं सरस्वती असेल तिथं लक्ष्मी राहत नाही. आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हे एक कॉमन वाक्य आहे. पण तिथं सरस्वती म्हणजे नॉलेज आहे आणि लक्ष्मी म्हणजे वेल्थ आहे. या दोघांचा संगम जर घडवायचा असेल तर मला वाटतं आपले जे कुलदैवत विश्वकर्मा त्यांचा इथं रोल येतो, मुख्य रोल येतो. आणि हे जे विश्वकर्मा म्हणजे प्रोफेशनल स्किल्स, आपण जे ज्ञान घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं कौशल्य वापरून या ज्ञानाला आपल्याला पैशात कसं रूपांतरित करता येईल, जेणेकरून आपली आर्थिक परिस्थिती कशी चांगली करता येईल, आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती कशी चांगली करता येईल याचं ज्ञान ठेवून त्याला आपण इकॉनॉमिक ब्रेन म्हणतो. आज तर काही ज्या संस्था आहेत जसं IIT खरगपूर होते, तिथं तुम्ही PhD बाय थेसिस त्यांनी हा सब्जेक्टच काढून टाकले. तुम्ही समाजासाठी काय केलं ते दाखवा. तुम्ही बिझनेस स्टार्ट केलाय का, तुमचे काही प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आहेत का, तर तुमच्या प्रोजेक्टलाच ते थेसिस कन्सिडर करून त्यांनी कोणी असं आर्थिक उन्नती केलेली आहे त्यांना ते PhD होतं. हे फक्त कागदावर किंवा प्रयोगशाळेत प्रयोग करून त्याच्यात जे काही तुमचं संशोधन असेल तिथंच न थांबता प्रयोगशाळेतनं ते तुमच्या मार्केटपर्यंत कसेल, जसं आपण म्हणतो लॅब टू लँड किंवा लॅब टू फॅक्टरी किंवा लॅब टू मार्केट, ते कसं आहे. आणि आजकाल जे आमच्या क्षेत्रात अवॉर्डही मिळतात त्यांना त्याच्यात हे असतं की तुम्ही बाकी काम किती केलेल्यापेक्षा तुमचं मार्केटमध्ये काही प्रॉडक्ट आहे का. तर हा एक थोडासा माझ्या मनात सुरुवातीपासून विचार होता. म्हणून मी आणि माझा मित्र डॉक्टर दीपक भोसले म्हणून आणि माझा मुलगा आयुष शिकतडा याच्यासोबत आम्ही एक BN लॅब्स म्हणजे आमच्या दोघांच्या आईच्या नावाचे ते अध्यक्षर आहेत. अलिनी म्हणून माझ्या आईचं नाव आहे, ती विमल म्हणून त्याच्या आईचं नाव आहे, ते VN लॅब म्हणून असं आम्ही सुरुवात केली आहे. फार पूर्वी एक छोटासा जमिनीचा तुकडा MIDC हिंगण्याला घेऊन गेला होता. थोडा दूरचा विचार करून की समोर मागे आपल्याला फॅक्टरी टाकायची, तर जागेची अडचण जाऊ नये, तर तिथंच हे आम्ही सुरू केलेलं आहे. आणि आजतागायत 9 प्रॉडक्ट आमच्या मार्केटमध्ये जे फूड अँड ड्रग अन्न व औषध प्रशासनातर्फे त्याच्या लायसन्सच आहे. आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स आहेत ते आणि Amazonवर आणि तरीही ई प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध आहे. असं एक थोडंसं आपल्या ज्या नॉलेजचा, आपल्या ज्ञानाचा आपल्यासाठी, कुटुंबियासाठी आणि मग समाजासाठी चांगल्या उत्तम प्रतीचे औषधं, चांगल्या क्वालिटीचे औषधं कसे देता येईल या दृष्टिकोनातनं हे कार्य आता कोरोना त्यानंतर सुरू केलेलं आहे, तेव्हापासून सुरू केलेलं आहे. बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे. बघू देवाची इच्छा असेल, ईश्वराची इच्छा असेल तर याची प्रगतीवर राहील. तर आपल्या पेटंटचा वापर कोणकोणत्या प्रोडक्टमध्ये स्वतःसाठी केला आहे आपण थोडंसं? पेटेंट मध्ये एक असं आहे की हळदीच्या घटकाचं तर आम्ही आमच्या प्रॉडक्टमध्ये पेटेंटेड जे माझं प्रॉडक्ट आहे ते आम्ही वापरतो करतो. आणि हे पेटेंट करताना ज्या की मला जो अनुभव घटचे बांधता आला त्याच्यामुळे मला हे प्रॉडक्ट जे मार्केटमध्ये ते आणता आलेले आहेत. खास करून जसं काही हर्बल बेस असं खंडू क्रीम म्हणून आम्ही मार्केटला आणले. तुम्हाला कधीच माहिती असेल खंडू चक्का आणि खंडू चक्का तेल ते आपल्या ताडोबा साईडला आणि इकडे बरेचसं प्रसिद्ध तिथूनच ते तिकडचंच झाड आहे आलेलं आहे. पण त्याला आम्ही क्रीम स्वरूपात रूपांतरित करून आणि आता मार्केटिंगमध्ये आम्हाला असं लक्षात येऊन बघलंय की त्याला चांगल्यापैकी डिमांड आहे, त्याचा उपयोग आहे लोकांना. ज्यांना कोणाला ज्याला आपण मसल पेन म्हणतो किंवा मसल रिलॅक्सेशन म्हणतो किंवा फ्रोझन शोल्डर असेल किंवा काही मोका मार लागला असेल, सूज असतील,
वाहत असेल, या सगळ्यांवर ते चांगलं इफेक्टिव्ह म्हणून मार्केटमध्ये आणलं गेलं. सोबत इतरही जे प्रॉडक्ट्स डेव्हलप केले त्याच्यामध्ये पेटेंट करताना किंवा रिसर्च करताना जो आपल्याला अनुभव येतो तो गाठीशी असल्यामुळे उत्तम प्रकारचे क्वालिटी आपण देऊ शकतो, चांगले इफेक्ट मिळतील यात आणि साईड इफेक्ट्स किती कमी राहतील औषधांचे आणि कमीत कमी किमतीमध्ये ते कसे उपलब्ध करून देता येईल याचा फायदा पेटेंटमुळे रिसर्चमुळे होतो. आणि रिसर्चचा दुसरा ॲडव्हान्टेज मला टीचिंगमध्ये झालेला आहे. टीचिंग करताना तुम्हाला जर रिसर्चचा अँगल असेल किंवा रिसर्चमुळे तुमचं टीचिंग इम्प्रूव्ह होतं, तर मी तर आमच्या इथे जो स्टाफ असतो त्यांना आम्ही इन्सिस्ट करतो की ते म्हणतात किंवा आम्ही शिकवायचं आहे आणि मग रिसर्चही करायचं असं का, तर त्या काला उत्तर असं आहे की त्याच्यामुळे तुमचं टीचिंग इम्प्रूव्ह होतं, सुधारतं आणि तुमचा दृष्टिकोन बदलतो शिकवण्यामध्ये. तर नुसतेच डिग्र्या म्हणजे एक चांगला शेअर आहे, मी ते शेअर करत असतो तुमच्याबरोबर कि डिग्रिया तो तालीम के खर्चे की रसीदें, डिग्रिया तो तालीम के खर्चे की रसीदें है, इल्म तो है वो जो किरदार में करते. किती मोठी डिग्री आहे त्याच्यावर तुम्हाला किती खर्च केला तुम्ही शिक्षणावर हे तुम्ही दाखवता, पण तुमच्या व्यक्तिमत्व त्याचा काही फरक पडला का, तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यामुळे फुललं का त्या डिग्रीमुळे, आणि ते तुमच्या बोलण्यावरनं, राहण्यावरनं, वागणुकीवरनं, तुमच्या अर्थार्जनावरनं, तुमच्या इतर कार्यांवरनं ते रिफ्लेक्ट होतं. तर तो तसा प्रकार आहे. अच्छा, आपल्या संशोधनाचा अनुभव देशी आणि विदेशी अशा कोणकोणत्या संस्थांना उपयोगी सिद्ध झाला, थोडं सांगावं. विदेशी म्हणजे जे आम्ही सॅम्पल्स इथनं पाठवले होते तर त्या कॉम्प्युटर स्टडीजमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट बेथेस्डाला हा फायदा नक्कीच झाला की अशा प्रकारचं काही मॉलिक्युल आहे. अर्थात त्यांनी मला लिखित स्वरूपात दिलेलं आहे की त्याच्यामुळे त्यांना पेटंट राईट्स मिळाले नाही, पण त्यांना ती प्रोसिजर, ते मॉलिक्युल आणि मग या आधारित ज्याला आपण सिम्युलेटेड स्टडीज म्हणतो, तसं आपल्या भारत सरकारने पण जे स्पोर्ट केले त्याच्यानंतर त्यांच्याकडे जो डेटा तयार झाला त्याच्या कॉम्प्युटर्समध्ये वगैरे, तर आता त्यांना परत अनुस्फोट करायची गरज नाही. तर या आधारावर ते समोरचं काम करू शकतात, शांततेसाठी ऊर्जेचा वापर करू शकतात. तसंच या प्रक्रियेमुळे त्या इंटरनॅशनल संस्थेला हा फायदा झालेला आहे. थोडंसं इथं मी उल्लेख करू इच्छितो की त्यावेळेला काही सोयी अवेलेबल नव्हत्या, कारण त्या खर्च खूप होता. एका सेल लाईनवर आम्ही याची स्टडी करतो, ह्युमन सेल लाईनवर, कॅन्सर सेल लाईनवर 80,000 रुपये खर्च होता टाटा कॅन्सरमध्ये एका सेल लाईनचा. पण त्या संस्थेने मला 54 सेल लाईनवर फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे मला इथून जे सॅम्पल पाठवायचा खर्च आला तेवढाच, बाकी त्यांनी पूर्ण मला 54 ते 56 सेल लाईनवर संशोधन करून पूर्ण त्याचा डेटा मला जनरेट करून दिला. पण हे करत असताना बायोपायरसी नावाचा एक प्रकार असतो की त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध होऊन गेली या, तर तसा तो त्यांना इनडायरेक्ट फायदा झाला. आपलं नुकसान होऊ शकतं म्हणून मी लगेच ते पेटेंटला टाकले. आणि त्यावेळा माझ्या डोक्यात अमेरिकन पेटेंट होतं. पेटेंट म्हणजे की असं पोलीस डिपार्टमेंट सारखं काम नाहीये. पेटेंट एवढ्यासाठी की जर कोणी त्याच्यावर इन्फ्रिंजमेंट केलं किंवा त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला इतर लोकांनी, मग आपल्याला कोर्टात जाऊन कोर्टातून ती केस लढवून हे काम माझं आहे, याच्यावर माझा हक्क आहे असं ते सिद्ध करावं, असा तो एक एकंदरीत प्रकार आहे. आणि संशोधनामध्ये इथले म्हणजे विद्यार्थ्यांना गाईड करताना म्हणा किंवा माझ्या इतर कामामध्ये तर पेटेंटची नेहमीच मदत होती. आपल्याला मिळालेले जे अवॉर्ड्स आहेत ते कोणकोणत्या विषयावरचे होते याच्याबद्दल अवॉर्ड्स म्हणजे असं होतं की संस्थेची माहिती ही ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन एक त्या काळात आम्ही त्याच्या अंतर्गत आता त्याच्यातनं बाहेर आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया किंवा जितके आपले रेग्युलेटरी बॉडीज आहेत, शासनाच्या बॉडीज असतील किंवा इतरही प्रायव्हेट बॉडीज असतील, त्यांच्याकडे जो डेटा असतो आपला त्याच्यावरनं त्यांनी ती आमची संस्था शॉर्टलिस्ट केली. आणि त्या शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्यांनी भारतातनं आमची संस्था म्हणजे गुरु नानक कॉलेज ऑफ फार्मसी आणि त्याचे प्रिन्सिपल मी अशी निवड झाली होती. आणि त्याचं जो समारंभ तुम्ही आता दाखवला बक्षीस समारंभ, तो फ्रान्समध्ये कान्स म्हणून एक जागा आहे, तर तिथं त्यांनी तो अवॉर्ड दिला. जिथं नॉर्मली आपले फिल्म फेस्टिवल्स वगैरे होतात, सुंदर जागा आहे, पाहण्यासाठी ठिकाण आहे ते. आणि मी माझं सौभाग्य समजतो की आपल्या संस्थेचे त्यामुळे भरपूर नाव झालं, देशात नाव झालं, कॉलेजचं परदेशातही नाव झालेलं आहे. बरेचसे विद्यार्थी आमचे सगळीकडे आहेत, पूर्ण अमेरिका, युरोपियन युनियन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिकन कंट्री तिथे सध्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातही आहेत, रिसर्चमध्ये आहेत, त्या लोकांचे बिझनेस आहेत, अकॅडमिक्समध्ये आहेत.
अशा प्रकारे तो एक गौरव आपण समजू शकतो. आणि त्याचे फायदे म्हणजे आम्हाला नॅक असेसमेंट कमिटी एक येते, नॅशनल एक्रेडिटेशन अँड असेसमेंट कमिटी म्हणून आहे, UGC तर्फे. तर त्यांनी संस्थेला आमच्या A ग्रेड दिली. तर असा त्याचा नॅशनल आणि इंटरनॅशनल जे तुम्हाला अवॉर्ड्स मिळतात आणि त्याच्यात एक क्रेडिट पॉईंट्स असतात, त्याच्यामुळे फायदा मिळतो. पब्लिकेशन्स आम्ही बरेचसं काम जे नॉन अकॅडमिक वर्क असेल, सॉरी नॉन कमर्शियल वर्क असेल तर ते आम्ही पब्लिश करतो अकॅडमिक वर्क, आणि कमर्शियल असेल त्याचे पेटंट्स केले. असे पब्लिकेशन्स ते बुक चॅप्टर्स आहेत, काही पुस्तकं लिहिण्यात आलेली आहेत, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा फायदा होलेला आहे. व्यक्तिगत फायदा होतो, म्हणजे बायोडेटा खूप स्ट्रॉंग होतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या पदाला पात्र ठरतो. एक सेकंद. आता या वयात आल्यानंतर म्हणजे जवळपास 60, 62, 63 हे जे वय आहे, 64 पूर्ण झाले, मला 65 नाव आहे. याचा फायदा असाही झाला की मला संस्थेने 62 वर्षानंतर मी रिटायर्ड झाल्यावर 3 वर्षाचं एक्सटेन्शन दिले आम्हाला. 65 पर्यंत आम्ही प्रिन्सिपल राहू शकतो. दरवर्षी ते अप्रुव्हल घ्यावं लागतं विद्यापीठाकडून. अजून 1 वर्ष आहे आणि त्यानंतरही त्यांची सोडायची इच्छा नाही असं दिसतं एकंदरीत. तर कुठल्या तरी टेक्निकल डायरेक्टर किंवा डीन अशा स्वरूपात ते संस्थेत मला पद देतील असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तर एक या वयामध्ये आल्यानंतर त्याच्यापेक्षा मला वाटतं आणखी काही जास्त अचिव्हमेंट अपेक्षितही नाही आहे. भरपूर देवानी साथ दिलेली आहे, प्रयत्नही भरपूर केले होते, मेहनत केली. हां, नाही, माझा प्रश्न असा होता की एक लहान वय, युवा पिढी, मग कॉलेज, मग म्हणजे स्टेप बाय स्टेप इथपर्यंत पोहोचले आणि या वयात आल्यानंतर तुम्ही विविध संस्थांमध्ये राहिलात सदस्य म्हणून, तर त्यांना कोणती कोणती मदत किंवा एक मार्गदर्शक म्हणून काय अनुभव आपले म्हणजे या पूर्ण आयुष्यात आलं हे थोडंसं आपल्या पद्धतीने सांगावं प्लीज. खरं तर आता या पोझिशनला आल्यानंतर आता ज्या कॉलेजमध्ये मी शिकलो त्याच कॉलेजच्या एका कमिटीवर म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटी म्हणून आहे, ती विद्यापीठाकडनं स्थापित केली जाते आणि आदरणीय व्हाईस चान्सलर साहेब जे असतात ते तुम्हाला नॉमिनेट करतात. तर त्यांनी त्याच संस्थेवर मला नॉमिनेट केलेलं आहे रिसर्च ॲडवायझरी कमिटीवर. हा एक मोठा सन्मान असतो की तिथं जे रिसर्च चालतात डिपार्टमेंटमध्ये त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये आपले जे एक्सपर्टी ज्याला म्हणतो आपण किंवा एक्सपिरियन्सेस ते शेअर करायचे, विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं, हा एक भाग त्याच्यात आहे. मी साधारणतः युवा पिढीला हेच म्हणेन की तुम्हाला जे आवडतं क्षेत्र आहे त्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर करा आणि ते तुम्ही एन्जॉय करा. कुठल्याही प्रकारचं बर्डन किंवा असं दडपण येऊ देऊ नका. आज आपण मी बघतोय की बरेचसे विद्यार्थी प्रेशरमध्ये म्हणा, स्ट्रेसमध्ये म्हणा, काही अशा स्टेप्स घेतात ज्या इथं उल्लेख करू नये, पण काळजीपूर्वक मी त्याला इथं सांगतोय. तसं सुसायडल टेंडन्सीज असतात मुलांमध्ये, सुसाईड करतात, IITच्या मुलं सुसाईड करतात. त्या आपल्याला वाईट वाटतं की एवढ्या तरुण वयात लोक असा का विचार करत असतील. तर त्यात लक्षात येतं की बरेचदा त्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रात जायचं नसतं, पण पात्र झाले. मग घरच्यांनी म्हटलं अरे कोणाला मिळत नाही ऍडमिशन, मग तू काय इथं चाललेलं आहे. एक माझे मित्र आहेत, त्यांचा पुतण्या आहे, त्याला वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये कमिशनरच्या पोस्ट होते. त्यांनी इन्सिस्ट केलं तुला डॉक्टर आहे, तो हुशार होता. त्यांनी ते डॉक्टर MBBSचा कोर्स निवडला, MD झाला, क्लिनिक टाकलं आणि त्याच्यानंतर वन फाईन मॉर्निंग माझा मित्र त्याला म्हणाला की मला हे करायचं नाही, मला पायलट बनायचं होतं. आता मी त्याच्या इच्छेनुसार मी सगळं केलं आणि नंतर त्यांनी पायलटचा कोर्स करून तो आता इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये पायलट म्हणून काम करतोय. एक डॉक्टर पायलट म्हणून काम करतात. मी हे तर इन्सिस्ट करू इच्छितो की त्याची इच्छा होती की त्यांनी पायलट व्हावं, हुशारही होता, पात्रही झाला, आणि वडिलांनी त्याला इन्सिस्ट केल्यामुळे तो डॉक्टर झाला. तर असं ना करता ज्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं असेल, जे जो एन्जॉय करू शकतो त्या क्षेत्रात जर केला तर चांगली प्रगती त्याची होईल. आणि हा जो प्रकार आहे ज्यात म्हणजे मुलं स्ट्रेसमध्ये राहतात, आपल्या कुटुंबासोबत फारकत होते त्यांचे, बरेचदा वादविवाद होतात कुटुंबात आणि कुटुंबामध्ये थोडासा या पिरियडमध्ये 10वी 12वीची मुलं असतील, 8वी 9वी 10वी असं एक टेन्शनचं असं एक वातावरण असतं.
इथेही सांगू इच्छितो की बरेचदा आपण अंबानी आणि अडाणी यांच्यासारखे उदाहरण ठेवले पाहिजे. आता अडाणी साहेब जे आहेत ते फक्त असं जे वाचण्यात आलेले 11वी वर्ग पास आहे, पण त्यांनी एवढं कुठे फार उभं केलेच नाही, कारण ते त्यांच्या आवडीचं क्षेत्र त्यांना काम करायला मिळालं, किंवा कदाचित नंतर आवड त्यांची त्या क्षेत्रात निर्माण झाली असेल, ते अचाट आणि महान काम असं ते करू शकतात. आज आपण IPLचे मॅचेस बघतो. IPL मध्ये आज तो सूर्यवंशी जो मुलगा आहे, तर 14-15-16 वर्षाचा मुलगा आहे, पण त्याचं क्षेत्र हे क्रिकेट आहे, त्याला त्याच्यात आवड आहे. तो एक सक्सेसफुल त्या लेवलपर्यंत जाऊ शकला आणि समोर खूप मोठा त्याच्यात ती चुणूक आहे, भूतपूर्व 18 त्याची मोठं नावही करेल. सचिन तेंडुलकर 16 वर्षे टेस्ट खेळ, हे तेव्हाच शक्य आहे ज्यामध्ये तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याची नैसर्गिक क्षमता ओळखून त्या डायरेक्शनने त्याची जी एनर्जी असते पूर्ण ती चॅनलाइज करून त्याला ती डायरेक्शन देऊन त्याला सपोर्ट करायला पाहिजे. तुला जे करायचं आम्ही तुमच्या सपोर्टमध्ये उभं, असं जर केलं तर कदाचित चांगले रिझल्ट मिळतील. दुसरं असं आहे की बरेचदा काही प्रयत्नांना तुम्हाला यश मिळत नाही हे माहिती, तर त्या याच्यामध्ये एकच सांगू इच्छितो की डू द बेस्ट अँड लिव्ह द बेस्ट. काही गोष्टी माणसाच्या हातात नाही आहेत. आम्ही एक्सपेरिमेंट करतो लॅबोरेटरीमध्ये वगैरे, तर एक्सपेक्टेड रिझल्ट आम्ही वेगळा असतो आणि निघतं काहीतरी वेगळंच. अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावण्यासाठी म्हणून प्रयत्न होता केला, तो दुसरं काहीतरी करत होता आणि पेनिसिलिनचा शोध अचानक लागला. सेरेंडिपिटी म्हणा, त्याला म्हणतो की ऍक्सिडेंटल डिस्कवरी म्हणतात, तसं होतं. काही वर्षाच्या योजनेचा भाग असतो आणि म्हणून मी म्हणतो मुलांना की कधी कधी ते हताश होतात काम करून तर मी त्यांना म्हणतो की मन का हुआ तो अच्छा, ही हरिवंशराय जी बच्चन यांचे 2 ओळी आहेत त्या, मन का हुआ तो अच्छा, मन का ना हुआ तो और भी अच्छा. आता मन का ना हुआ तो और भी अच्छा म्हणजे काय की कदाचित त्या म्हणजे देवाची दैवी शक्तीची काहीतरी दुसरी योजना आहे, तुम्हाला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळू शकतं. त्यामुळेच मी म्हणतो की डू द बेस्ट आणि लिव्ह द रेस्ट. मला वाटतं कदाचित गीतेमधलाही हाच अर्थ आहे की तुम्ही फक्त तुमचं कर्म व्यवस्थित करा. आणि दुसरी एक सगळ्यांना सांगू इच्छितो, खास करून तरुण मुलांना, की जे कार्य कराल ते मनापासून करा. पूर्ण मन तुमचं पूर्ण ज्याला म्हणतात ना त्याच्यात स्वतःला झोकून द्या. तुम्हाला आपोआपच काही गोष्टी जसं आपण इंटरनेटने अपलोड करतो, तर तुम्हाला जेव्हा तुम्ही एकरूप व्हाल त्या कामासाठी, तेवढा वेळ द्याल, मनापासून काम कराल, तर तुम्हाला त्या डायरेक्शन्स त्या सूचना आपोआप तुमच्या डोक्यात येतात, एक फ्लॅश येतात आणि त्या डायरेक्शनने तुम्ही समोर जाता आणि चांगले यशस्वी होतात. आणि कधी हार ही तेव्हा होते जेव्हा ती मानल्या जाते. समजा म्हणतात ना की बॅटल इज लॉस्ट इफ यू ऍक्सेप्ट डिफीट. आणि जर तुम्ही हार मानली नाही तर एका ठिकाणी कुठे ना कुठेतरी तुम्हाला नक्कीच यश मिळतं. सातत्याने काम करत राहायचं आणि म्हणजे परिणामाची किंवा रिझल्ट जे म्हणतो आपण त्याची काही अपेक्षा न ठेवता तर कार्य करत राहायचं. सर एक प्रश्न होता की पालक आणि विद्यार्थी यांच्याशी निगडीत हा एक प्रश्न आहे, बरेच दिवसापासून होता आणि आपण एक प्राचार्य म्हणून बरंच काळ काढलेला आहे. तर ॲप्टिट्यूड टेस्ट हा जो मॅट्रिकमध्ये घेतला जातो, बरेचसे पॅरेंट त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे समोरचं शिक्षण निवडण्यासाठी किंवा त्याचा मार्ग निवडण्यासाठी ॲप्टिट्यूड टेस्टबद्दल थोडीशी माहिती पालक आणि विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून मिळाली तर बरं होईल. टेस्ट म्हणजे तुम्ही तो बरोबर पकडला माझ्या याच्यातला की ऍप्टिट्यूड टेस्टचा अर्थच तो होतो की जे नैसर्गिक क्षमता आहेत त्याच्या. समजा एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला जायचं असते, पण त्याला गणित हा विषय अवघड वाटतो, लॉजिकल रिझनिंगचा त्याचा, कारण प्रत्येकात काहीतरी क्षमता असते आणि ती एक स्पेशलाइज क्षमता असते. सगळ्यांना सगळं जमेल सगळी गरज नसते, त्यामुळे ते ऍप्टिट्यूड टेस्ट असतात. आणि साधारण त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की कुठल्या डायरेक्शन मध्ये जायला पाहिजे. काही देशांमध्ये असं सांगतात की 1ल्या वर्गापासून 10व्या वर्गापर्यंत एकच शिक्षक असतो आणि त्या विद्यार्थ्याच्या आवडी निवडी, त्याच्या क्षमता, जे सगळ्या प्रकारच्या फिजिकल मेंटल या सगळ्या क्षमता हे बघून तो शिक्षक ठरवतो की हा कुठला करिअर यांनी करायला पाहिजे आणि त्याच्यानुसारच त्याचं करिअर घडतं. तसंच पालकांना सगळ्यात जास्त आपल्या मुलाबद्दल माहिती असते, त्याच्या आवडी निवडी, कुठल्या गोष्टीत त्याला रस आहे, काही नैसर्गिक त्याला अशा दैनिक असते त्याला त्याच्याजवळ, त्या मुलाजवळ. तर ती जर ओळखून त्या डायरेक्शन मध्ये गेला तर तो हा ऍप्टिट्यूडचा एक भाग आहे, ऍप्टिट्यूड टेस्टचा. त्याच्यात तज्ञांकडनं आपल्याला लक्षात येतं की साधारणतः असं असल्यामुळे या डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो, हा डॉक्टर होऊ शकतो, हा इंजिनियर होऊ शकतो, हा पुढे दुसरे कोर्सेस बिझनेसमॅन होऊ शकतो, चांगला
लिडर होऊ शकतो, राजकीय पुढारी होऊ शकतो. असे अनेक आणि आजच्या जगामध्ये इतके ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या डायरेक्शन मध्ये गेलेलं फार चांगलं आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट व्हायला पाहिजे, करायला पाहिजे आणि तो एक मुख्य आधार घेऊन समोरचं करिअर डिसाईड करायला पाहिजे. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट एक हा महत्त्वाचा रोल निभावू शकतं, कारण बरेचदा आपण कसं इन्फ्लुएन्स होऊन आपण कसं पॅरेंट्स म्हणून इन्फ्लुएन्स होतो आणि इकडचे तिकडचे रिझल्ट्स बघून किंवा एखाद्याची प्रगती बघून आपण निर्णय घेतो. आणि दुसरं एक मी पालकांना सांगू इच्छितो की त्यांनी कम्पॅरिझन नाही करायचं. हां म्हणजे आपला मुलगा आणि त्याचा मित्र ते त्याच्या वर्गामध्ये हा हुशार मुलगा आणि माझा मुलगा असं करून कम्पॅरिझन हे कधी मॅथमॅटिक्स मध्ये जर आपण तो रूल लावला तर 2 आयडेंटिकल कंडिशन मध्येच कम्पॅरिझन होतं. एखाद्या 18 वर्षाच्या मुलाला आणि 60 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हटलं की तू धाव, तर आपण तो रिझल्ट आधीच सांगू शकतो कोणत्या त्याच्यात कम्पॅरिझन होत नाही. प्रत्येकाची क्षमता, त्याची वाढ, त्याच्यावर झालेले संस्कार, त्याचं फिजिक, त्याचे मेंटल लेवल हे वेगवेगळे असतात. आणि प्रत्येक झाड जे जसं प्रत्येक सीझन मध्ये फुलत नाही किंवा त्याला ब्लॉसम होत नाही, जसं आंब्याचं सीझन आलं आहे, आपल्याला हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आंबे मिळत नाही, त्या झाडाला लागत नाही. आता काही अपवादात गोष्टी असतील म्हणा त्या जेनेटिक आणि हे करून, पण नैसर्गिक निसर्गदत्त तसंही म्हणतो आपण की प्रत्येक झाड हे प्रत्येक सीझन मध्ये फुलत नाही. तसंच प्रत्येक विद्यार्थ्याचा काळ हा वेगळा वेगळा जाऊ शकतो. कदाचित त्याला सुरुवातीच्या बालपणी त्याला तेवढे नाही किंवा तरुणपणात पण थोडंसं नंतरच्या काळामध्ये त्याचं करिअर चांगलं घडू शकतं किंवा घडतं ते. त्याच्यामुळे कम्पॅरिझन कधीच करू नये. आपल्या 2 मुलांमध्ये करू नये किंवा मुलगा आणि मुलीमध्ये करू नये की मुलगी माझी खूप हुशार आहे, मुलगा असाच आहे, असंही कम्पॅरिझन करू नये. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. ती क्षमता पाहूनच म्हणजे जसं ऍप्टिट्यूड टेस्ट आपण म्हटलं त्या पद्धतीने जर गेलं तर फार उपयोग करिअर होईल. ठीक आहे ना. दुसरं नोकऱ्याच करायला पाहिजे असं काही आजची परिस्थिती नाही. नोकऱ्या एकतर मिळणं कठीण झालेलं आहे, नोकऱ्या स्थायी राहणार नाही. आज ट्रम्प साहेबांमुळे जे काही सिच्युएशन झालेली आहे अमेरिका US मध्ये जाणाऱ्या लोकांची, तर मला असं वाटतं की जर स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर कधीही चांगलं स्वतःचा एखादा व्यवसाय आपल्या आवडीनुसार निवडावा आणि त्या व्यवसाय चांगला डोकून चांगला पैसाही कमावला पाहिजे. नुसतंच शिक्षण आणि विदाउट इकॉनॉमिक ब्रेन काही अर्थ नाही झाला. सर एक प्रश्न असा आहे की विविध संस्थेचे सदस्य म्हणून त्यांना कोणती मदत करता आपण, आणि आता आपण पांचाळ जनजागृती मंच एक असा उपक्रम आहे, तुमच्याशी आपल्याशी चर्चा पण झालेली आहे की आपल्या समाजामध्ये जर समृद्धी गाठायची असेल तर शिक्षण आणि व्यवसाय याच्यावर काही तुमचं प्रयोजन चालू आहे का? आणि म्हणजे असं आहे की बघा, शिक्षण ही अशी शेडी आहे की जी तुम्हाला तळागाळातनं जे आपण ते सबसिडी घेतो ना, तर त्या शेडीवर जसं आपण 2 अंकावर असं एकदम 99वर जाऊ शकतो. शिक्षण ते आपल्याला आपल्या आयुष्यात मदत करतं. पण नुसतंच शिक्षण घेतल्याने आजकाल जी स्पर्धा आहे, स्पर्धात्मक जगामध्ये तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची खूप गरज आहे. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल्स वगैरे आपण शिकतो. तर हे सगळं मार्गदर्शन वेळोवेळी विद्यार्थ्यांना जो कोणी संपर्क देतो माझे आमचे विद्यार्थी कॉलेजमध्ये त्यांना सुद्धा पण इतरही लोक किंवा काही त्यांना मुलांना घेऊन येतात, माझ्याकडे घरी येतात, टेलिफोन केलेही बोलतात, कॉलेजमध्ये घेऊन येतात, जे संबंधितही नसतात. म्हणजे माझे विद्यार्थी नसतील कदाचित कॉलेजचे, तेव्हा कोणाच्या तरी थ्रू ओळख काढून ते येतात, त्यांना मार्गदर्शन करा. तो एक भाग आहे. औषधांवर सुद्धा काही जर समजा असले म्हणजे औषध कसे घ्यायचे, काय घ्यायचे, केव्हा घ्यायचे, सकाळीच काय घ्यायचं, उपाशीपोटीच काय घ्यायचं किंवा त्याचे परिणाम काय होतात, साईड इफेक्ट्स काय, त्याच्यावरही बरेचदा डिस्कशन मध्ये जे मार्गदर्शन करतो आपण. आणि संस्था म्हणजे अशा आहेत की अनेक संस्था आहेत. काही आम्ही विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना फायनान्शियल मदतही करतो, त्यांच्या वसतिगृहाची अरेंजमेंट करतो, भोजनाचीही करतो. पण ते काही गोष्टी न सांगितलेल्याच आणि केलेल्या पर्याय असतात. त्याच्यामध्ये काही आपण क्रेडिट घेऊ नये, कारण ती क्षमता तुम्हाला वरचाच देतो. आणि असेही काही आहेत की ज्याच्या नोंदी होऊ नये तशी इच्छा की ते तसंच गोपितच राहावं की या लोकांना ह्या मदती केलेल्या आहेत, त्या झालेल्या आहेत. प्रश्न असा होता की मी तो विचारतो त्याआधी नाही का, आपल्या आजच्या कार्यक्रमामधून एक प्रश्न आलेला आहे की आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात स्टार्टअपला कसा स्कोप आहे, असा एक प्रश्न अश्विनी इंदुरकर यांनी विचारलेला आहे. अश्विनी इंदुरकर या माझ्या भगिनी आहेत आणि त्या स्वतःही प्राध्यापक असल्यामुळे साहजिक आहे. आणि त्यांना कल्पना अशी आहे की मी स्वतः म्हणून म्हणजे नुसतंच ज्याला म्हणतो ना की
बोलून होत नाही तर ते करूनही दाखवायला पाहिजे. तर मी स्वतःही सुरू केलेलं आहे. स्टार्टअप मध्ये असं आहे सर की एक मोठा कॅनव्हास आहे फार्मसीला. आता फार्मास्युटिकल सायन्सेस मध्ये तुम्ही एका मेडिकल शॉपमध्ये किंवा ड्रग स्टोअरमध्ये ज्या ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यांचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च, मार्केटिंग हे सगळं करू शकता. आणि त्याच्याबरोबर जे मेडिकल डिव्हायसेस आहेत जसं हार्टचे वॉल्स असतील, रॉड्स असतील, सगळे वेगळे त्याच्यात आपण टाकतो ते मेटल्सचे वगैरे, कॉस्मेटिक्स असतील, त्याच्यानंतर न्यूट्रास्युटिकल्स मी म्हटलेलं आजकाल न्यूट्रास्युटिकल्सचं मार्केट खूप जास्त आहे. तर तिकडे तसं जिथं ज्याला आपण म्हणतो ना डेफिशियन्सीज वगैरे असतात किंवा लहान मुलांचा कुपोषणाचा विषय, त्यांना सकस आहार कसा देता येईल तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टार्टअप करू शकतो. याच्यात शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत, त्याचाही फायदा घेता येईल आपल्याला. कॉस्मेटिक्स एक असं फील्ड आहे ना की लुक्रेटिव्ह आणि त्याचाही सेल जो आहे फार्माच्या बरोबर कॉस्मेटिक्सचा सेल आहे. त्याच्या व्यतिरिक्त न्यूट्रास्युटिकल्स म्हणून आहे. इव्हन मी तर म्हणतो की जे काही वेस्ट मटेरियल असेल, आता जसं शेतातलंही ते कॅश क्रॉप काढल्यानंतर जे मुरतं म्हणजे जे आपण ज्याला म्हणतो की जाळतो आपण की पराली म्हणून हा प्रकार आपण ऐकतो दिल्ली साईडला वगैरे हरियाणामध्ये पराली तणस जे असतात ते जाळल्यामुळे आता या तणसामध्ये तुम्हाला फ्यूज सिलिकॉन म्हणून प्रकार आहे जो आपण कॉम्प्युटर आणि त्याच्यासाठी हार्ड मटेरियल तयार वापरतो. तर अशाही काही गोष्टी आहे की ज्याला रॉ मटेरियल फ्रीली अवेलेबल आहे किंवा ते आपल्याला कमी दरात उपलब्ध राहू शकतं. शेतातल्याही काही अशा वस्तू असतात त्याच्यात आता जंगलातल्याही आहे. ज्या भागात जंगल आहे त्याच्यात जंगल न तोडता नॉन वूड फॉरेस्ट प्रोड्यूस ज्याला म्हणतो आपण, साल असेल, फळं असतील, पाला असेल झाडाचा. तुम्हाला एक कसं इथं सांगू इच्छितो, बालाघाटच्या एका माणसाने तरोट्याच्या बिया विकून 8 करोडचं टर्नओव्हर केलेलं. ही तरोट्याची बी जी आहे ही कॉफीमध्ये चिकोरी पावडरला सबस्टिट्यूट म्हणून वापरतात. पण आपल्याला या गोष्टींची कल्पना नसते बरेचदा. फार्मामध्ये मी जसं म्हटलं की कॅनव्हास खूप मोठा आहे. म्हणजे तुम्ही आयुर्वेदिक औषधी बनवू शकता, ॲलोपॅथीचे बनवू शकता, युनानी बनवू शकता, आणखी होमिओपॅथी औषधांचंही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करता येतं. प्लस वेटरनरी प्रॉडक्ट जितके आहेत ते सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आणि औषध तयार करताना त्याच्यातले जे घटक असतात वेगवेगळे त्या जसं एखादी कार असेल तर कारचं इंजिन आणि बाकी तर मेन कंपनी बनवतो, पण नट, बोल्ट, टायर वगैरे इतर कंपन्या सप्लाय करतात. तर असंही तुम्ही ॲन्सिलरी युनिट म्हणून हे करू शकता. टेस्टिंग हा भाग आहे. एखादी लॅब तुम्ही सेटअप करून जेवढे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते जर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून अप्रूव्ह करून घेतले तर टेस्टिंग लॅब म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. असे अनेक प्रकार आहेत त्याच्यात आपण स्टार्टअप करू शकतो सर. आता या स्टार्टअपवाल्या प्रश्नावरून आता एक प्रश्न आणखी निर्माण झाला. आम्ही जे उपक्रम चालवत आहोत यामागे माझे पण काही विषय होते की मी माझ्या जीवनामध्ये अनेक प्रयत्न केले आणि तिथे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा पाठिंबा न मिळाल्यामुळे कुठे ना कुठे मी थोडंसं मागे सरकलो. त्यातलाच एक प्रोडक्ट होता, मी थोडक्यात बोलतो त्याच्याबद्दल. एक OD एनर्जी नावाचं प्रोडक्ट मी 5-7 वर्ष मी त्याची चांगली मार्केटिंग केली. काही एक्स्ट्रॅक्ट बनवले कोहोबेशन मेथडने. त्याची जे एक्स्ट्रॅक्ट होतं त्याची एनर्जी इतकी चांगली होती की M शुगर, आता त्यावेळेस माझ्याकडे इतकं फायनान्शियल नव्हतं की मी फ्रुक्टोज वगैरे आणून त्याच्यामध्ये ते डिझॉल्व करणार. तर मी साधं M शुगरमध्ये डिझॉल्व केलं, फूड अँड ड्रगमधून लायसन्स घेतलं आणि त्याला मार्केटिंग सुरू केली. डॉक्टर लोकांनी पण प्रिस्क्राईब केलं त्याला आणि इतके चांगले रिझल्ट्स मिळाले. आज ग्लुकोज जो आहे फक्त एनर्जी वाढवतो, परंतु माझा हा OD एनर्जी अनेक कामं करायचा. म्हणजे एनर्जीसोबत अनेक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स ज्याला म्हणतो, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स ज्याला म्हणतो, त्याच्यात खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. पण त्याचे जे संशोधनात्मक जे रिसर्चसाठी जे सहयोगाची गरज होती त्यावेळेस, कारण मला बरंचसं त्याच्यामध्ये मिक्स करायचं होतं आणि बरंच त्याला प्रमोट करायचं होतं. तर बघा, मला लोकांना हे सांगायचं आहे की आज हा प्लॅटफॉर्म त्या काळात माझ्याजवळ नव्हता, परंतु आज आम्ही अशा प्रकारचे जे विशिष्ट वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये एक्सपर्ट्स आहेत त्यांना आम्ही समाजाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. याचा भरपूर लाभ घ्या. आज आपल्या समाजातले लोक असल्यामुळे आपण त्यांच्याशी सहज बोलू शकतो, व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकतो, त्यांना कॉल करू शकतो आणि आपला छोटासा स्टार्टअप हा चांगला मोठ्या प्रमाणात नेऊन आपल्या समाजामध्ये असणारे अनेक लोकांमध्ये जे कुठं ना कुठं दडून बसलेले आहेत, कुठं ना कुठं त्यांच्या मनामध्ये जे प्रतिभा आहे ती मागे न राहावी, त्यांना एक काहीतरी पाठिंबा मिळावा, म्हणून या उपक्रमाचा किती लाभ मिळू शकतो. आज आम्ही मागे सरकलो. आज माझंही 52-55 येत आहे,
परंतु आज नवीन पिढीला आम्ही एक पाठिंबा म्हणून साथ देऊ आणि अभय भाऊंशी अनेकदा या विषयावर चर्चा पण झाली आणि आम्ही मला असं म्हणजे आठवत आहे की मी म्हटलं होतं की आपल्या खरी उन्नती ही आर्थिक उन्नती व्हायला पाहिजे आपल्या समाजाची. येस येस आणि त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये जे काही गुण आहेत तर कला आपल्या ह्याच्यात खूप छान आहे. मला तर आठवतं की बरेचसे मूर्तिकार असतात आपल्या ह्याच्यातले चांगले काही जे स्कूल ऑफ आर्ट्स मधनं पासआउट झालेले विद्यार्थी आपल्या समाजातले. काही लोकांनी मद्रासमध्ये वगैरे आपले स्टुडिओज ओपन केलेले आहेत. तर स्वर्णकार म्हणून जे आपण लिहितो किंवा सोनार म्हणून लिहितो खरं तर ते जात नसून तर आपला एक व्यवसाय होता तो. त्याच्यातही खूप चांगले कारागीर आपल्याकडे आहेत. तर ही लोक जर स्वतःच्या पायावर उभं राहू शकलेत स्टार्टअप मधनं म्हणा असं एक केल्यामुळे आर्थिक परिस्थिती जेव्हा तुमच्या समाजाची चांगली होते तर बाकीची प्रगती मग समाजाची लवकर होते असा माझा एक स्वानुभव आहे. कारण मी साधारण पंजाबी लोकांसोबतही काम करतोय. सिंधी समाजही काही जवळ आलेला माझं कॉलेजच त्या जरीपटका साईडला आहे. त्याच्यामुळे मी या लोकांना जेव्हा बघतो 1947च्या आसपास आलेले लोक आहेत आणि साधारण ट्रक ड्रायव्हर किंवा याच कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. आज त्यांचे मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि ट्रान्सपोर्ट म्हणा हॉटेल इंडस्ट्रीज म्हणा इतरही क्षेत्रात त्यांनी चांगली प्रगती केलेली आहे आणि आर्थिक संपन्नता असल्यामुळे त्या जगाच्या पाठीवर काही करू शकतात अशी त्यांची पोझिशन झालेली आहे. तसं आपल्या समाजाने का अचीव्ह करू नये. ते लोक आले तर फक्त जसं म्हणतात ना की एक लोटा घेऊनच आले होते काहीच नव्हतं त्यांच्याकडे. आणि आज जर त्या आणि आम्ही इथं राहणारे जे लोकल वसाहतीवाले आहोत ते त्यांच्याकडे नोकऱ्या करत नाही आणि ते मालक झालेले आहेत. मला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिमानच आहे त्या लोकांच्या. आपले भारतीयच लोक आहेत. पण सांगायचा उद्देश म्हणजे ते जर करू शकतात तर आपण का करू शकत. ही जर भावना ठेवली आणि उन्नती ही आर्थिक निकषावरच गणली जाते. ठीक आहे एक शिक्षण असलं तर फारच छान. शिक्षणाने आपले आपल्या जीवनाचा स्तर सुधारतो हे मान्य आहे. पण सोबत जोपर्यंत आपण आणि प्रत्येक घरात एक व्यवसाय का असू नये. प्रत्येक मुलगा शिकेलच याची काही इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर नुसता नोकरीच्या भरोशावर आणि ज्या प्रकारे एका शहरामध्ये तुम्ही राहता शहराचा जो खर्च आहे तो एक कुटुंब म्हणून तुम्हाला तेवढा उचलता आला पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेली जी अर्थव्यवस्था आहे ती आपल्याला उभारता आली पाहिजे आपल्या स्वतःच्या कुटुंबाची. त्यानुसारच मग आपला समाजही आर्थिकदृष्टी प्रबल होईल आणि मग इतर गोष्टी करता येतील. तसं आमच्या डोक्यात हे होतं की एक वसतिगृह का नसावं नागपुरात आपल्या समाजाच्या मुलांसाठी किंवा एखादा मंगल कार्यालय. इतर समाजाच्या सगळ्या लोकांचे मंगल कार्यालय आहेत त्यांचे वसतिगृह आहेत. आर्यवैश्य समाजाचं एक चांगलं उदाहरण आहे. मी शिकत असताना बघून आर्यवैश्य लोकांचं इथं रावीनगर चौकात त्यांनी जागा घेतली हॉस्टेल बांधले तिथं आता मंगल कार्यालय उभं राहिलेलं आहे. असं का होऊ नये. तर आपण आर्थिकदृष्ट्या मागं पडतो या लोकांच्या. तर जे नाही आपल्याकडे ते पहिले अचीव्ह करायचं आणि त्यानुसार मग माझा असा विचार आहे की इतर प्रगती होऊ शकते. नाही आपल्याशी या विषयावर चर्चा झाल्यानंतर मी 2-4 लोकांशी बोललो. जसं समीर आकुजवार आहे शुभांगीताई कंदीकुरवार आहे यांच्याशी बोललो की आपण एक छोटासा स्टार्टअपसाठी प्रयत्न करू शकतो 5-6 लोक एकत्र येऊन आणि कशा विषयांवर आपण स्टार्टअपला हेल्प करू शकतो काय काय हेल्प करू शकतो याच्यावर एक चमू तयार करता येईल नाही का. तर अशी आपल्या समाजामध्ये जे तज्ञ लोक आहेत मला वाटतं डॉक्टर सुधीर आकुजवारांनी जॉईन केलं होतं. जसंच डॉक्टर चक्रपाणी चोपावर साहेब आहेत असे जे तज्ञ लोक असतील त्या त्या क्षेत्रातले त्यांची आपण सहकार्य नक्की घ्यावं आणि अशी चमू आपल्याला उभारता येईल. हो नक्कीच याच्यावर मी प्रयत्न करतो. काही 5-6 लोक तयार झाले की मग आपण एखादी मीटिंग घेता येईल ऑनलाईन वगैरे. नेक्स्ट प्रश्न असा आहे की आपल्या कुटुंबाची त्यांच्या शिक्षणाची व व्यवसायाची माहिती द्यावी प्लीज. मुलगी माझ्याच क्षेत्रात तिने डॉक्टरेट केलेलं आहे. ती एमफार्मला असताना विद्यापीठात तिला नागपूर विद्यापीठात प्रथम आल्यामुळे गोल्ड मेडलही आहे. एमफार्म PhD तिचं शिक्षण आहे. फार्मास्युटिक्स म्हणून तिचा सब्जेक्ट आहे टेक्नॉलॉजी सब्जेक्ट आहे आणि साधारण 3 वर्ष ती रिसर्च सायंटिस्ट म्हणून हैदराबादला तिने ऑर्बिक्युलर फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक कंपनी होती तिथं काम केलेलं आहे. नुकतंच तिथं लग्न झालंय आणि आता ती मुंबईला स्थायी होईल आणि तिथं ती जॉब शोधते. मुलगा माझा BBA आहे आणि जसं म्हटलं की आम्ही VN लॅबोरेटरी म्हणून एक कारखाना उभा केलेला आहे तर त्याचा
काम बघतो. माझे मिसेस त्या सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, MSc केलेलं आहे त्यांनी. तर क्वालिफिकेशन वाईज बऱ्यापैकी फॅमिली तो स्तर गाठलेला आहे असं मला वाटतं. आणि शिक्षणाचा जीवनावर आपल्या स्तरावर फरक पडतोच. ते शिकायला पाहिजे. जे कुठलंही शिक्षण वाया जात नाही, त्याच्यामुळे शिकलं पाहिजे. आणि शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी कसा करावा, जेणेकरून म्हणजे धर्म, अर्थ, कर्म आणि मोक्ष जो प्रकार आहे चांगल्या पद्धतीने पैसा कमवावा, धर्माचं आचरण करत पैसा कमावून आणि उत्तम काम करून मोक्ष साधावा, असं एक वाक्य बऱ्यापैकी कुठेतरी वाचनात आलेलं आहे, ते मी शेअर केला तो. अच्छा सर, एक बाळ आहे का आपल्याला? 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. अच्छा. मोठी मुलगी आहे. आणि मुलगा काय करतो म्हणाले? तो जी फॅक्टरी आहे त्याचं सगळं मार्केटिंग आणि तो सांभाळतो. ओके. त्याला त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे. एक प्रश्न असा आला की जे विद्यार्थी थेरॉटिकली स्ट्रॉंग नसतात, ज्यांचे पर्सेंटेज कमी पडतात, अशा विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शन कराल का? थेरॉटिकल जर हे म्हटलं तर पहिलं तर त्यांना 2 गोष्टींचं ध्यान असावं. एक तर मार्क मिळवणे आणि नॉलेज असणं, हा एक 2 हे वेगळे प्रकार आहे. जसं आपण म्हणतो ना की पैसा कमावणे हा एक वेगळा स्किल झाले आणि नॉलेज असा एक वेगळे स्किल. आता याचं सुंदर उदाहरण म्हणजे शिक्षकांकडे आता थोड्याशा 2 व्हीलर 4 व्हीलर दिसायला लागलेल्या, पण जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या गाड्या, बंगले वगैरे आहेत. याचा अर्थ असा आहे की शिक्षकांना पैसा कसा कमवावा हे स्किल नाही आहे त्याच्यात. ट्युशन वगैरे हा प्रकार थोडासा बाजूला ठेवतो म्हटलं, पण अमाप पैसा कसा कमवावा याचं जे कौशल्य आहे हे व्यावसायिकांमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा जास्त असतो. तर तसंच या बाबतीत म्हणता येईल. अच्छा. तुम्ही शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासक व संशोधक म्हणून आयुष्याचा बराच मोठा पल्ला गाठला आहात. तेव्हा आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना काही विशेष संदेश द्यायची इच्छा आहे, म्हणजे आपल्या समाजातील? मी एवढं सांगू इच्छितो की ज्याही परिस्थितीमध्ये आपण असू, तिथं जे आपल्याकडे म्हणजे त्याला रिसोर्स म्हणतो ना, ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यात आपल्याला सगळ्यात चांगलं कसं करता येईल ते बघावं. पूर्ण कुठल्याही कामामध्ये जर तुम्ही इन्व्हॉल्व्ह झाले, म्हणजे मनापासून जे काम केलं, तन मन धन ज्याला म्हणतो ना, तसं जर आपण कार्य केलं तर निश्चितच यश मिळतं. आणि समजा यश नाही मिळालं तर एकदम त्याच्यामध्ये निराश व्हायची काही गरज नसते. आपल्या आवडीचा व्यवसाय किंवा जे काही करिअर करायचं होते ते निवडा आणि त्याच्यात सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी असली तर तुम्हाला यश नक्की मिळेल. जसं गुजराती लोक म्हणतात की कुठलाही जर बिझनेस काढला तर कमीत कमी 3 वर्ष त्याला नफा असो तोटा असो, कसं न्यूट्रल म्हणजे नफा तोटा नसताना असं कसंही करून पण तो चालवा. म्हणजे 4थ्या वर्षी तुम्हाला त्याचा फायदा व्हायला सुरुवात होईल. पण आपल्या इथं जसं सुरुवातीला आपण कुठलं एखादं काम घेतो, मग थोडंसं नैराश्य आलं की ते सोडून देतो. तर घर सोडून ती नट करतात आणि पूर्ण विश्वास, स्वतःवर विश्वास ठेवा, कामावर विश्वास ठेवा आणि कार्य करत राहा. एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळेल. खूप छान. आपल्या मुलाखतीमधून बरेचसे माझ्या मनात असणारे प्रश्नांचे बरेचसे उत्तर मिळाले. तरी मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमात जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांना काही प्रश्न विचारायचे असल्यास कृपया त्यांनी माईक ऑन करावं आणि एक एक करून विचारावं प्लीज. हो, काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि मी माझे स्पेशल ज्याला आभार म्हणतो डॉक्टर अनिल वंगलवारांना, कारण त्यांनी माझ्या पाठीमागे लागून ही मुलाखत घडवून आणली. सुरुवातीला मी थोडंसं म्हणजे रिलॅक्टंट होतो की मुलाखत वगैरे कसं आहे, तर मी त्यांना प्रश्नोत्तराचा तास ठेवला तर मला लोकांशी बोलता येईल आणि त्यांना काही विचारायचं असेल तर त्याचं मी समाधानकारक उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. सुधीर कलास्केवार आणि मधुपर सरांना मी विनंती करतो की काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावा. सुधीर सर, शुभांगीताई, कोणाला काही प्रश्न येत असेल तर नक्की विचारावं. तसं तर माझे प्रश्नांचं स्तर संपलेलं आहे. चोप्पावरजी आहेत का? आज सर्व कसे बाहेर आहेत, सर्व बाहेरून अटेंड करत आहेत. सुधीर भाऊ आकोजवर पण ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत. ते ट्रॅव्हलिंगमधूनच त्यांनी अटेंड केलेला आहे कार्यक्रम आजचा.
तर छान सर, नाही, खूप आज सरांनी आज सरांनी म्हणजे बरीचशी माहिती दिलेली आहे आणि या विषयामध्ये आम्हाला भरपूर असं म्हणजे नॉलेज मिळालेलं आहे. ऍक्च्युली भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पेटंट म्हटलं तरी आम्हाला पेटंट बद्दल फारसं असं माहिती नव्हतं आणि बऱ्याचशा गोष्टी आणि छान असं म्हणजे अलग अलग इन्स्टन्स देऊन त्यांनी हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडून तरी कुठलाच प्रश्न नाही आणि जेवढी माहिती सरांनी दिली ती मी अर्थातच नोट पण करून ठेवली आहे बरीचशी. तर त्याच्यामुळे फ्रॉम माय साइड आय डोंट हॅव एनी क्वेश्चन. ओके ओके, थँक्यू. ट्रेडमार्क ज्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो ना, ट्रेडमार्क, रजिस्टर्ड मार्क, हे सगळे त्याच प्रकारात आहे. ही बौद्धिक संपदा म्हणून तुम्हाला त्याचा पैसा करता येतो, तुम्ही मिळवता येतो. आणि एक्सपर्ट म्हणूनही तुम्ही मग जसं आपण कन्सल्टंट म्हणूनही तुम्ही काम करू शकता. काम करू. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. पांचाळ जनजागृती मंचचा हाच उद्देश आहे की काही ना काही निमित्ताने आपले समाज बांधव एकत्र यावं, एकमेकांशी चर्चा करावी आणि जिथून कुठून ज्या ज्या विषयावर मार्ग निघू शकतं तो मार्ग समाजापर्यंत पोहोचवावा, हाच दृष्टिकोन असतो. आनंद भाऊ, आपला काही प्रश्न असेल? मधुकरजी. नमस्कार इंतजारजी. मला हे विचारायचं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आहे तर त्या क्षेत्रामध्ये जे आपले विद्यार्थी शिक्षण घेऊन कुठले अजून म्हणजे त्याच्यामध्ये काय स्कोप आहे सध्याच्या याच्यामध्ये फार्मास्युटिकल्स मध्ये, याची थोडीशी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. फार्मास्युटिकल्स मध्ये जर समजा तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच म्हटलं तर एक क्लास 2 ची पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर. तर त्याला MPSCच्या थ्रू देता येतं. बॅचलर्स डिग्रीची आवश्यकता असते त्याला, बॅचलर ऑफ फार्मसी मिनिमम क्वालिफिकेशन. तसंच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला फार्मसिस्ट म्हणून जर जॉईन करायचं असेल तर ती पोस्ट अवेलेबल आहे. त्याच्यात डिप्लोमा, डिग्री असं वेगवेगळे ग्रेडिंग असतं. त्याच्यासोबत सेमी गव्हर्नमेंट हॉस्पिटल, ESI हॉस्पिटल्स आहे, CGHS आहे, LICचे हॉस्पिटल्स आहेत, आर्मीचे हॉस्पिटल्स आहेत. अशा याच्यावरती त्यांना हॉस्पिटल फार्मसिस्ट म्हणून काम करता येतं. आता एक नवीन कोर्सही आलेला फार्मडी म्हणून, त्याला आपण डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणतो. त्यांना डॉक्टर लिहिताही येतं. तर अशी संकल्पना आहे. जागतिक स्तरावर असं आहे की डॉक्टर लोक फक्त डायग्नोसिस करतात, प्रिस्क्रिप्शन पार्ट हा सगळा फार्मासिस्ट लोक हँडल करतात. त्याला क्लिनिकल फार्माकोलॉजीचा पार्ट असतो, क्लिनिकल ॲस्पेक्ट्स असतात. वार्डात जाऊन, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना सगळे ते प्रॅक्टिकल वगैरे अटेंड करावं लागतं. तर त्या अनुषंगाने क्लिनिकल रिसर्च नावाचा एक प्रकार आहे. तर ते हे तुम्ही कदाचित मेडिकल डिटेलिंग म्हणून ऐकलं असेल, ते एक आहे. लेक्चररशिप आहे. जर PG केलं आपण तर लेक्चरर म्हणून किंवा असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन करतात अकॅडमिक्समध्ये. समोर समजा फॉर्म किंवा PhD केल्यानंतर R&D म्हणून एक प्रकार असतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तिथं जाता येतं. गव्हर्नमेंट ज्याचं स्टेट गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत तशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहेत. आता जसं तुम्हाला लक्षात आलं असेल की जे वॅक्सिन आपण कोरोनामध्ये दिलं तर त्याचं परमिशन ही दिलेली असते DCGI म्हणून आहे. तर ती एक सिंगल पोस्ट आहे, सुपर क्लास 1 पोस्ट आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. तिथं आपल्याच नागपूरचे एक विद्यार्थी होते नागपूर विद्यापीठाचे, डॉक्टर सोमाणी म्हणून, ते होते ते कोरोनाच्या पिरियडला. अशा काही सिंगल पोस्ट ज्या त्याच्यावरही तुम्हाला करता येतात. या व्यतिरिक्त जर प्रायव्हेट सेक्टर जर बघितलं तर त्याच्यामध्ये मार्केटिंग आलं, कॉर्पोरेट आलं, प्रायव्हेट फर्म्स जितकेही आहेत त्याच्यात तुम्ही प्रोडक्शन साईडला किंवा सॉलिड लिक्विड जे आपण सिरप किंवा कप सिरप वगैरे म्हणतो अशा टाईपचे जे प्रिपरेशन असतात, इंजेक्टेबल्सचा एक पार्ट असतो. तर इथं तुम्ही चांगल्या पदावर, चांगल्या पॅकेजवर, सुरुवातीला 1-1.5 वर्ष पॅकेज कमी मिळतं कम्पॅरेटिव्हली इंजिनिअरिंगच्या, पण नंतर मात्र तुम्हाला एकदा अनुभव आला की स्काय इज द लिमिट. म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे की 2 करोड, 5 करोड असे पॅकेजेस लोकांना आमच्यासोबत जे शिकले आहेत, त्या माझे जे सिनियर्स आहेत, डॉक्टरेट झालेले किंवा एम.फॉर्म झालेले, त्यांना मिळालेलं आहे. आपला स्वतःचा व्यवसाय म्हणजे तुम्हाला डिप्लोमा इन फार्मसी झाल्यानंतर मिनिमम याच्यामध्ये मेडिकल शॉप टाकता येतात, होलसेलचं काम घेता येतं, C&F ज्याला आपण म्हणतो कॅनिंग अँड फॉरवर्डिंग एजंट, तसं करता येतं. आणि कॉस्मेटिक्स आहे, न्यूट्रास्युटिकल्स जसं मी मध्ये म्हटलं. तर इतका मोठा तो कॅनव्हास आहे की तुम्हाला नोकरीमध्येही ऑप्शन्स आहेत आणि सोबत जर व्यवसाय करायचा असेल त्याच्यातही ऑप्शन्स आहेत. खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. मला सर्व समाजबंधूंना एक म्हणजे माहिती द्यायची आहे की आम्ही पांचाळ जनजागृती मंचतर्फे जे काही मुलाखती आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेतो त्याची बरेचदा YouTube रेकॉर्डिंग होते
आणि ती रेकॉर्डिंग आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकतो. पांचाळ जनजागृती मंच या नावाने आपलं एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर आपली माहिती नेहमीसाठी उपलब्ध आहे. तिथे योगा, आरोग्य, मेडिटेशन आणि जे कोणते महत्त्वपूर्ण कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाची माहिती तिथे उपलब्ध असते. तर सर्वांनी त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ती माहिती तिथून उपलब्ध करून घ्यावी. आणि जे कोणी एक्सपर्ट्स आपल्या इथे उपलब्ध होत आहेत त्यांचा व्हॉट्सअप नंबर आमच्याकडून घेऊन तुम्ही त्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी माहिती घेऊ शकता. ज्या ज्या विषयाची तुम्हाला माहिती हवी आहे ती माहिती तुम्ही ते त्यांच्याकडून उपलब्ध करून घेऊ शकता आणि आपल्या कामासाठी म्हणा किंवा आपल्या प्रगतीसाठी उपयोगात आणू शकता. डॉक्टर चक्रपाणी चोप्पावार यांना विनंती करतो की त्यांचा काही प्रश्न असेल तर त्यांनी विचारावा. ते पण आज बाहेर आहेत तरी त्यांनी आज कनेक्ट केला आहे. आवाज येतो आहे का? हॅलो. डॉक्टर चक्रपाणी चोप्पावार आवाज येतो आहे मामाजी? थोडासा नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा इश्यू येतो आहे. हॅलो. तर मी भारतीताईला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं प्लीज. भारतीताई. नेटवर्कमुळे थोडासा इश्यू आला होता. हॅलो. बोला सर. हां, नेटवर्कमुळे थोडासा इश्यू आला होता. हां, माझ्याकडे लाईट गेली होती इकडे. डॉक्टर चक्रपाणी चोप्पावार आपल्यासोबत आज कनेक्ट आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांचा काही प्रश्न असेल तर त्यांनी विचारावा. ते पण आष्टीला आहेत. बहुतेक कव्हरेजचा इश्यू आहे, त्यांना आवाज नाही जात आहे. भारतीताई आवाज येतो आहे का? भारतीताई आवाज येतोय? हां, ओके. तर चला मग आज अभय इतळवारजी इथे उपलब्ध झालेत आणि आम्हाला त्यांनी आपली पूर्ण जीवनामध्ये घडलेले त्यांचे अनुभव, त्यांना मिळालेले अवॉर्ड्स, त्यांनी घेतलेले पेटेंट्स व समाजासाठी जे काही त्यांची इच्छा आहे करायची आणि करत आहेत त्याबद्दल आज आपल्या या चर्चेतून आपल्याला माहिती मिळाली आणि ते आमच्या आग्रहावर इथे आलेत आणि सर्वच समाज बांधव आमच्या या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या या मार्गाला म्हणा की आपल्या या दंडीला समोर घेऊन चालत आहात. तर सर्वांचा खूप खूप आभार. आपण सर्व इथे आलात याकरता आणि जे समन्वयक या उपक्रमात भाग घेऊन या कार्यक्रमाला लोकांना एकत्रित करण्यात, एकत्र घेऊन येण्यात जे मदत करत आहेत त्यांचा पण खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. तर आपण हा कार्यक्रम इथेच संपवूया. डॉक्टर साहेब तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. मला ही संधी दिली आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटलं की मी काही म्हणजे उपयोगी आहे माझे की मी काही उपयोगाचं आहे तुम्ही मला कधी संपर्क करू शकता. हो सर. एक विनंती आहे डॉक्टर साहेब, एक विनंती आहे की आपल्या वेबसाईटबद्दल माहिती आपल्या ग्रुपवर टाकावी म्हणजे लोकांना आपले प्रोडक्ट्स, आपले पेटेंट्स आणि जे काही तुम्ही लिहिलेलं आहे पुस्तकं वगैरे त्याची माहिती त्यांना मिळेल प्लीज. तर चला मग आजचा कार्यक्रम आपण इथे संपवूया. खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅलो. धन्यवाद सर्वांचे. हॅलो. हां बोला. हां, खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.